Hello dear students. So C++ 12th standard CS1 chapter number 3 C++ चा डे नंबर 3. ठीक आहे. ऑलरेडी डे 1 आणि डे 2 आपण कंप्लीट केले. नाव इट्स टाइम टू स्टार्ट द डे 3. बघा, फ्रायडे, सॅटर्डे, संडे असं 3 दिवस मी तुम्हाला लाईक 3 दिवसामध्ये हा पूर्ण C++ चॅप्टरचा थिअरी. आता या व्हिडिओमध्ये पण आपण थिअरी डिस्कस करू आणि काही कोड्स पण डिस्कस करू. ठीक आहे. कोडिंगसाठी पण एक सेपरेट व्हिडिओ बनवेल मी, पण आधी आपला टार्गेट असेल थिअरी. कारण सीएस मध्ये हायेस्ट वेटेज असणारा चॅप्टर सीएस वन मध्ये हायेस्ट वेटेज असणारा चॅप्टर दॅट इज C++ विच इज हॅव्हिंग अ वेटेज ऑफ 41 मार्क्स. आपण हे आज एंड करणार आहे. सगळे इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण कव्हर करतोय. सगळे इम्पॉर्टंट टॉपिक्स ऑलमोस्ट कव्हर झालेले आहेत, पण या व्हिडिओमध्ये पण काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, जसं की पॉलिमॉर्फिझम, फंक्शन ओव्हरलोडिंग, ऑपरेटर ओव्हरलोडिंग, व्हर्च्युअल फंक्शन आणि या ऑपरेटर ओव्हरलोडिंग, फंक्शन ओव्हरलोडिंग आणि व्हर्च्युअल फंक्शनचे रूल्स येणार म्हणजे येणार. आज तुम्हाला जे सांगितलं तेवढं तुम्ही नीट प्रिपेअर करा. तुमच्या एक्झाम मध्ये 3 मार्क्स आणि 4 मार्क्सला हेच क्वेश्चन असेल. मी दर व्हिडिओमध्ये, आता तिसरा दिवस आहे, थर्ड डेला पण तुम्हाला हे सेम स्टेटमेंट रिपीट करतोय की मी जे तुम्हाला थिअरी सांगितलं ना तेवढंच तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. अजून तुम्ही काहीच करू नका. एवढं जरी केलं ना, तुम्ही सीएस मध्ये लाईक C++ चे जे काही क्वेश्चन्स येतील सगळे क्वेश्चन्स तुम्ही एकदम बिंदास लिहू शकता, एकदम कंटेंटला एलॅबरेट करून लिहू शकता. म्हणजे एक्झामिनरला मार्क्स कट करायचा काही चान्स भेटणारच नाही जर तुम्ही व्हिडिओ समजून घेतलं आणि जर तुम्ही सगळे कन्सेप्ट स्वतःहून व्यवस्थित लिहिलेत तर. ठीक आहे. तर आधी आपण कव्हर करू थिअरी आणि मग त्याच्यानंतर काही कोडिंग पण आपण डिस्कस करू, बेसिक कोडिंग. ठीक आहे. चलो, सो लेट स्टार्ट द C++ डे 3. चलो, व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी स्वतःला प्रॉमिस करा की हा व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत कंप्लीट करणार. कोणताही टॉपिक याच्यामध्ये मिस नाही झाला पाहिजे आणि कोणताही टॉपिक जर मिस केलं तर आय एम नॉट रिस्पॉन्सिबल. आधीच मी सांगतोय, कारण मी फक्त तेच टॉपिक तुमच्या समोर आणतोय जे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि जे तुमच्या पेपरमध्ये येणार आहेत. हे बघा, खूप मोठी लिस्ट आहे माझ्याकडे C++चे, पण सगळे टॉपिक्स तुमच्या समोर आहेत का? नाही. फक्त काहीच टॉपिक तुमच्या समोर आहेत आणि तेच टॉपिक तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये विचारणार आहे. सगळ्यात पहिला टॉपिक असतो पॉलिमॉर्फिझम. 3 मार्क्स किंवा 4 मार्क्सला याच्यावरती क्वेश्चन विचारतात. ठीक आहे. पॉलिमॉर्फिझम, फंक्शन ओव्हरलोडिंग, ऑपरेटर ओव्हरलोडिंग, याचे रूल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. 3 मार्क्सला 2 पैकी एक येणार म्हणजे येणार, टेन्शन नका घेऊ तुम्ही. व्हर्च्युअल फंक्शनचे रूल्स किंवा व्हर्च्युअल फंक्शन 3 मार्काला विचारतील म्हणजे विचारतील. आणि आपण काही कोड्स आहेत, C++ कोड टू फाइंड सम ऑफ ऑल डिजिट्स. याच्यानंतर पण अजून 2-3 कोड्स आहेत. ठीक आहे. मी अजून 3-4 कोडिंग ऍड केलेत कारण थिअरी आपलं कम्प्लीट होऊन जाईल पटकन, मग काही कोडिंग पण आपण डिस्कस करू शकतो. ठीक आहे. चलो, सो लेट स्टार्ट द टुडेज टॉपिक पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम काय असतं सगळं डिटेलमध्ये आपण डिस्कस करू. सी, व्हॉट इज पॉलिमॉर्फिझम? पॉलीचा अर्थ असतो मेनी. हे समजून घ्या तुम्ही. पॉली म्हणजे काय असतो? मेनी. ठीक आहे. आणि मॉर्फिझम, ठीक आहे, मॉर्फ म्हणजे असतो फॉर्म, मेनी फॉर्म. ठीक आहे. तर याचा अर्थ काय असतो? पॉलिमॉर्फिझम मीन्स वन नेम मेनी फॉर्म. ठीक आहे. वन नेम मेनी फॉर्म. पॉली म्हणजे मेनी, मॉर्फिझम म्हणजे फॉर्म. ऍक्च्युअल मध्ये नाव एकच असतो पण फॉर्म खूप सारे असतात. जसं की तुम्हाला कसं रिलेट करू? हा, तुम्हाला मी 2 एक्झाम्पल देतो. हे 2 एक्झाम्पल ना तुम्ही पॉलिमॉर्फिझमला अजून छान रिलेट करू शकता. तुम्हाला आठवतं काय, एक मूवी होता पीके म्हणून. ठीक आहे. तुम्ही सगळ्यांनी ते मूवी बघितलं असेल, पीके म्हणून. काय आता तुम्ही मी विचार करत असाल की मूवीचं एक्झाम्पल का देतोय मी? अरे, हा कन्सेप्टला थोडे रिलेट करू शकतो आपण. ठीक आहे. तर मूवीमध्ये ना, मूवी पीके मध्ये ना, आमिर खान नाही का जेलमध्ये बसला असतो, तर तो एकच वर्डला 3दा रिपीट करतो. हा एक वर्ड असतो अच्छा म्हणून, अच्छा. तो त्याला 3 फॉर्म मध्ये रिपीट करतो. एकदा म्हणतो अच्छा, आणि आपण पण नॉर्मली सांगतो ना अच्छा. आपण असं पण रिपीट करतो अच्छा, आणि आपण पण म्हणतो अच्छा अच्छा अच्छा. ठीक आहे. आपण हा एकच वर्ड आहे, पण त्या एकाच वर्डला ना आपण 3 डिफरंट फॉर्म मध्ये रिलेट करू शकतो ना. म्हणजे 3 डिफरंट कंडिशन मध्ये आपण त्याला रिलेट करू शकतो. आपण नॉर्मली सांगतो अच्छा, ठीक आहे, अच्छा कुछ तो गडबड आहे, आणि मग सांगतो हा हा अच्छा अच्छा बरोबर आहे बरोबर. पण हा वर्ड एकच आहे ना, हा वर्ड एकच आहे, पण या एकाच वर्डला आपण 3 कंडिशन मध्ये रिलेट करतो. तसंच काहीतरी असतो आपला पॉलिमॉर्फिझम. हा असतो एकच, हा नाव एकच असतो, हा फंक्शनचं नाव एकच असणार, पण त्या एकाच फंक्शनच्या नावाला तुम्ही सारखं डिफरंट कंडिशन्स मध्ये युज करणार आहे. हाच आपला कन्सेप्ट आहे पॉलिमॉर्फिझम. ठीक आहे. अच्छा, अजून एक एक्झाम्पल देतो. तुम्ही कधी ना कधी ते झोमॅटो, स्विगी काहीतरी ऑर्डर केलं असेल, बरोबर? सो झोमॅटो, स्विगी ऑर्डर करताना तुम्हाला इथं ऑप्शन भेटतो ट्रॅक युअर ऑर्डर म्हणून. काय भेटतो ऑप्शन? ट्रॅक युअर ऑर्डर. सो तुम्ही ज्यावेळेस ट्रॅक युअर ऑर्डर वरती क्लिक करता तर तुम्हाला एक्झॅक्टली भेटतं की बाबा तो डिलिव्हरी पर्सन कुठपर्यंत आलाय, कोणत्या रूटने येतोय. ठीक आहे. आता तोच ट्रॅक ऑर्डर रेस्टॉरंट जो मॅनेज करतो त्या व्यक्तीकडे पण तोच ट्रॅक ऑर्डर असतो, आणि जो पर्सन आहे जो फूड डिलिव्हर करणार त्याच्याकडे पण तोच ट्रॅक ऑर्डर असतो. तुम्ही जो ट्रॅक ऑर्डर बघताय तोच ट्रॅक ऑर्डर रेस्टॉरंट वाल्याकडे पण असतो, आणि तुम्ही जो ट्रॅक ऑर्डर बघताय तोच त्या डिलिव्हरी बॉयकडे पण असतो. म्हणजे ट्रॅक ऑर्डर आहे एकच,
ट्रॅक ऑर्डर आहे एकच, पण त्याला 3 डिफरंट लोक यूज करतात. काय करतात? 3 डिफरंट लोक डिफरंट कंडिशन्स वरती यूज करतात. रेस्टॉरंटचं कंडिशन वेगळं असेल, डिलिव्हरी बॉयचं कंडिशन वेगळं असेल, आणि तुम्ही ऑर्डर केलेल्या पर्सनचं कंडिशन वेगळं. सो 3 म्हणजे एकच ट्रॅक ऑर्डर आपण 3 कंडिशन्स मध्ये यूज करतो. ठीक आहे, त्यालाच आपण म्हणतो पॉलिमॉर्फिझम. आता समजतं का पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? हे एक्झाम्पल सोबत जर तुम्ही रिलेट केलं टॉपिकला तर तुमचं टॉपिक अजून सोपं होईल. ठीक आहे, आता सांगा पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? वन नेम, एकच नाव पण त्याचे फॉर्म्स किती असतील? खूप सारे फॉर्म्स असतील. वन नेम मेनी फॉर्म इज कॉल्ड एज पॉलिमॉर्फिझम, सिंपल. आणि सी प्लस प्लसचा ना खूप मोठा फीचर आहे हा. सी प्लस प्लसचा हे ओओपी प्रोग्रामचा खूप मोठा फीचर आहे. हा ओओपी प्रोग्रामचा खूप मोठा फीचर आहे. पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स, यांच्यामुळेच तर हा प्रोग्रामिंग लँग्वेज एवढा फेमस आहे. यांच्यामुळेच तर हा प्रोग्रामिंग लँग्वेज एवढा पॉप्युलर आहे. ठीक आहे. हा, in C++, polymorphism allows the same function. नीट लक्ष द्या. In C++, polymorphism allows the same function name to behave differently for different classes. म्हणजे असणार एकच फंक्शन आहे, तो एकच फंक्शन, पण तो प्रत्येक क्लाससाठी डिफरंट बिहेव करणार. फंक्शन एकच, पण तो प्रत्येक क्लासेससाठी कंडिशनच्या अकॉर्डिंग तो स्वतःला म्हणजे तो फंक्शन त्याच्या अकॉर्डिंग बिहेव करा, कंडिशनच्या अकॉर्डिंग बिहेव करा. ठीक आहे. सो तुम्हाला सारखं सारखं फंक्शन द्यायची गरज आहे का? नाही. तुम्ही एकदाच फंक्शन लिहा, पण तुम्ही त्याला मल्टिपल क्लासेसमध्ये डिफरंट वेज मध्ये त्याला यूज करू शकता. ठीक आहे. जसं की फॉर एक्झाम्पल मला करायचं ऍडिशन, मला एक काम करा, मला फाइंड आउट करायचं रेडियस ऑफ अ सर्कल. माझ्याकडे ना 10 क्लास आहेत. किती क्लास आहेत? 10 क्लास. आणि मला ना 10 क्लासेसमध्ये ना एकच काम करायचं आहे, आणि सगळ्या क्लासेसमध्ये ना सर्कलचा रेडियस चेंज होतोय. सो तुम्ही काय करा ना, आपण एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, पाय आर स्क्वेअर 3.14 इंटू आर. तर तो काय झाला? तो एक फंक्शन झाला. तो काय झाला? एक फंक्शन झाला. त्या एकाच फंक्शनला तुम्ही डिफरंट क्लासेसमध्ये यूज करू शकता विथ डिफरंट पॅरामीटर्स. म्हणजे 10 वेळा तुम्हाला कोडिंग करायची गरज आहे का? बिलकुल नाही. तुम्ही एरिया ऑफ सर्कलचा कोड एकदा करा, पण त्याला तुम्ही म्हणजे तुम्ही त्याला 10 टाइम्स यूज करू शकता इन डिफरंट वेज, राईट? दॅट इज कॉल्ड एज पॉलिमॉर्फिझम. इट इज वन ऑफ द की फीचर्स ऑफ ओओपी प्रोग्रामिंग. येस, सगळ्यात ओओपी प्रोग्रामिंगचा एक खूप मोठा फीचर आहे हा, दॅट इज पॉलिमॉर्फिझम. याच्यामुळे काय होतं माहिती आहे का? आपला कॉम्प्लेक्स कोड खूप सिंपल बनतो. ठीक आहे. रियुजेबिलिटी वाढते, म्हणजे एकाच फंक्शन आपण सारखं सारखं यूज करू शकतो. तेच आपण डिस्कस करणार आहे. फंक्शन ओव्हरलोडिंग, ऑपरेटर ओव्हरलोडिंग पुढे डिस्कस करू आपण. ठीक आहे. समजलं का पॉलिमॉर्फिझमचा इंट्रो? हे नोट करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा, असं असतं क्लास आठवते? क्लासचं नेम, दिस इज क्लास नेम. आणि मग आपण काय करतोय? फंक्शन नेम. आता फंक्शन नेम मध्ये मी काय करतोय? पॅरामीटर्स डिफरंट पास करतोय. परत मी त्याच फंक्शन नेमला रिपीट करतोय, त्याच्यामध्ये डिफरंट पॅरामीटर पास करतोय. मी आता एकाच क्लासमध्ये यूज करतोय. आता मी डिफरंट क्लास, मी परत दुसरा क्लास म्हणू शकतो, क्लास नेम 1. सो दिस इज अनदर क्लास. आता या डिफरंट क्लास म्हणजे दिस इज अनदर क्लास, या अनदर क्लासमध्ये मी परत हा फंक्शन वापरू शकतो विथ डिफरंट पॅरामीटर्स. म्हणजे फंक्शन एकच आहे, पण त्याला आपण सारखं डिफरंट कंडिशन्स मध्ये वापरू शकतो. दिस इज ओनली कॉल्ड एज द पॉलिमॉर्फिझम. यालाच आपण काय म्हणतो? पॉलिमॉर्फिझम. तर हा झाला सिंटॅक्स ऑफ द पॉलिमॉर्फिझम. हे पण नोट करून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हे बघा, सेम फंक्शन नेम, डिफरंट पॅरामीटर. फंक्शन नेम सेम असणार. हे बघा ना, फंक्शन नेम सेम आहे. जसं की इथं एरिया, इथं पण एरिया बरोबर. एरिया ऑफ सर्कल फंक्शन नेम सेम ठेवा, पण तुम्ही पॅरामीटर चेंज करा ना. इथं रेडियस तुम्ही 5 द्या, इथं रेडियस तुम्ही 10 द्या. पण फंक्शनचं कोडिंग सारखं रिपीट करायची गरज आहे का? नाही. फंक्शनचा कोड एकदाच करायचं, पण त्याचे पॅरामीटर्स म्हणजे त्याचे इनपुट व्हॅल्यूज नेहमी लक्षात घ्या. पॅरामीटर्स म्हणजे काय असतो? इनपुट व्हॅल्यूज. सो तुम्ही इनपुट व्हॅल्यूजला चेंज करून इनपुट व्हॅल्यूजला तुम्ही चेंज करून देऊ शकता, आणि त्याच्या अकॉर्डिंग तुमचा फंक्शन जो आहे तो रन होत राहील. समजते का? ठीक आहे. खूप इझी कन्सेप्ट आहे. लक्ष द्या तर सगळं समजेल तुम्हाला. चलो नेक्स्ट, पॉलिमॉर्फिझम वरती काय थिअरी पॉइंट्स, कारण हा टॉपिक थोडा इम्पॉर्टंट आहे. एक्झामला विचारतात खूप कॉमनली पॉलिमॉर्फिझम काय असतो. हे बघा, पॉलिमॉर्फिझम कंटेंटची कमी पडली नाही पाहिजे. प्रत्येक व्हिडिओमध्ये, प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला एक स्टेटमेंट सारखं सांगतोय, कंटेंटची कमी बिलकुल पडली नाही पाहिजे आपल्या CS मध्ये. ठीक आहे. सो पॉलिमॉर्फिझम इज अ स्पेशल फीचर. हा एक खूप स्पेशल फीचर आहे ऑफ C++ और ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ओके. पॉली मीन्स मेनी and morph means form. ठीक है. So one function may have many forms. What is polymorphism? One function may have many forms. Right? So meaning of polymorphism is one name with multiple forms, one name with multiple functions according to the conditions. So definition. What is the proper definition? Polymorphism refers to the identically named methods, that is member function. Member functions नाव सेम असेल. Identically named methods म्हणजे member functions नाव सेम असेल, that have different behavior depending upon the type of object they refer.
सो फंक्शनचं नाव एकच असेल पण त्यांचं बिहेवियर पॅरामीटरच्या अकॉर्डिंग डिफरंट असणार. ठीक आहे. सो तुम्ही इनपुट व्हॅल्यू चेंज करा तुम्हाला आउटपुट डिफरंट भेटणार पण त्या फंक्शनचं लॉजिक तोच असणार. बरोबर. जसं की सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला दिलं ना मी एरिया ऑफ सर्कल. बरोबर. एरिया असं एक फंक्शन बनवलं याच्यामध्ये मी सांगितले एरिया ऑफ सर्कल कसं कॅल्क्युलेट करायचं. आता मी या एकाच फंक्शनला सारखं मला ना माझ्याकडे ना 10 रेडियस आहेत. आय हॅव 10 रेडियस. आता मला प्रत्येक रेडियस साठी ना हा कोड रन करायचा आहे. सो काय करा ना तुम्ही फक्त पॅरामीटर चेंज करत राहा आणि हा कोड सेम राहू दे. हा कोड 10 वेळा रिपीट होणार. हा सेम कोड 10 वेळा रिपीट होणार. तुमचा पॅरामीटर जसं जसं चेंज होईल तसं तुमचा हा कोड 10 टाइम्स आपण त्याच कोडला सारखं सारखं रन करू शकतो. यालाच आपण काय म्हणतो पॉलिमॉर्फिझम. यालाच काय म्हणतो आपण पॉलिमॉर्फिझम. वन फंक्शन मेनी फॉर्म्स. वन फंक्शन मेनी फॉर्म्स. वन नेम मल्टिपल फॉर्म्स. चलो आता पॉलिमॉर्फिझमचे ना बेसिकली 2 टाइप्स असतात. पॉलिमॉर्फिझम इज ब्रॉडली क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स. एक्झाम मध्ये तुम्हाला 3 मार्काला हे सगळं लिहावं लागेल. सो पॉलिमॉर्फिझम इज ब्रॉडली क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स. One is called as the compile time polymorphism and another is called as a runtime polymorphism. MCQ मध्ये विचारतील compile time polymorphism is also called as static binding or early binding. लक्षात ठेवा compile time polymorphism चे अजून 2 नाव असतात. compile time polymorphism लाच आपण काय म्हणतो static binding or early binding and runtime polymorphism अजून एक असतो runtime polymorphism. हा त्यांचा मेन नाव असतो पण त्याचे अजून सब नेम असतात. runtime polymorphismलाच आपण म्हणतो डायनामिक बाइंडिंग और लेट बाइंडिंग. समजतंय का सगळ्यांना. So polymorphism is broadly classified into 2 types. One is called as compile time polymorphism and compile time polymorphism is also called as static binding or early binding. Runtime polymorphism is also known as dynamic binding or late binding. नावावरूनच कळतंय compile time म्हणजे हा जो पॉलिमॉर्फिझम आहे ना हा पॉलिमॉर्फिझमचा टाइप कंपाईल टाइम हा आपण कोडला कंपाईल करतानाच लाईक आपल्याला कंपाईल करताना कंपाईलरला समजून जाईल की एकाच फंक्शनला कसं डिफरंट वेज मध्ये यूज करायचंय. आणि रन टाइम पॉलिमॉर्फिझम काय असतो हे आपण कंपाईल करताना नाही पण आपण कोडला रन केल्यानंतर आपल्या कोडला समजून जातो की त्या एकाच फंक्शनला कसं डिफरंट फॉर्म मध्ये यूज करायचं. जसं की तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देतो. तुम्हाला रन टाइम पॉलिमॉर्फिझमचं छोटंसं एक्झाम्पल देतो. जसं की फॉर एक्झाम्पल पेमेंट. ठीक आहे. तुम्ही फॉर एक्झाम्पल काहीतरी अमेझॉन फ्लिपकार्ट काहीतरी यूज करताय. ठीक आहे. अमेझॉन फ्लिपकार्ट असं काहीतरी तुम्ही यूज करताय. ठीक आहे. आता पेमेंट जो असेल ना हा आपला बेस क्लास असेल. काय असेल हा आपला बेस क्लास. काय असेल बेस क्लास. म्हणजे तुम्ही रन टाइमला थोडं जास्त रिलेट करू शकतो बाय दिस एक्झाम्पल. सो पेमेंट कॅन बी एन एक्झाम्पल ऑफ बेस क्लास. आता पेमेंट म्हटलं की पेमेंटच्या आतमध्ये भरपूर पेमेंट येतात. एक असतो युपीआय पेमेंट, एक असतो आपला कार्ड पेमेंट, क्रेडिट कार्ड और डेबिट कार्ड, एक असतो आपला पेटीएम पेमेंट आणि एक असतो आपला सीओडी दॅट इज कॅश ऑन डिलिव्हरी. असे भरपूर ऑप्शन्स असतात. बरोबर. तर पेमेंटवर क्लिक केल्यानंतर हे क्लासेस ओपन होतात. यांना आपण सांगू डिराइव्ड क्लासेस. यांना आपण काय सांगू डिराइव्ड क्लासेस. का कारण बेस क्लासच्या आतमध्ये जो क्लास येतो बेस क्लासच्या आतमध्ये जो क्लास येतो त्याला आपण काय म्हणतो डिराइव्ड क्लास ना. आता पेमेंट वर क्लिक केल्यानंतर मला पेमेंटचे मल्टिपल ऑप्शन्स भेटतात. बरोबर. सो मी एकतर युपीआय चूज करू शकतो, कार्ड पेमेंट चूज करू शकतो, पेटीएम करू शकतो, कॅश ऑन डिलिव्हरी करू शकतो. बरोबर. पण हे कोड कंपाईल होताना आपण डिसाईड करू शकतो का युजर पेमेंट कसं करणार आहे. मी युजर आहे ना, मी पेमेंट कसं करणार आहे हे कोड कंपाईल होताना डिसाईड करू शकतो का. नाही. अरे मी कसंही करू शकतो पेमेंट पण ते माझ्या कोडला कसं काय माहित असणार. हाऊ माय C++ कोड कॅन से दॅट नो युजर इज गोइंग टू डू द पेमेंट बाय युपीआय. आय मे गो फॉर द पेमेंट बाय कॅश ऑन डिलिव्हरी. राईट. सो हे डिसिजन आपण कधी घेऊ शकतो. कोणत्या टाईपचा पेमेंट करणार आहे, कोणत्या टाईपचा पेमेंट करणार हे डिसिजन आपण कधी घेऊ शकतो रन टाइम पॉलिमॉर्फिझम मध्ये. कधी घेऊ शकतो रन टाइम पॉलिमॉर्फिझम. सो युजर विल डिसाइड, ही विल चूज. राईट. सो दिस टाइप ऑफ पॉलिमॉर्फिझम इज कॉल्ड एज रन टाइम पॉलिमॉर्फिझम. समजते का सगळ्यांना. एक छोटंसं एक्झाम्पल दिलं तुम्ही याला रिलेट करा. याला रिलेट करू शकता. ठीक आहे. सो आपल्याकडे असे पण काही फंक्शन्स असतात, किंवा असे पण काही क्लासेस असतात जे आपण कोडला रन करताना त्याला एक्झिक्यूट करू शकतो. कोडला कंपाईल करताना त्या क्लासेसला एक्झिक्यूट करू शकत नाही. ठीक आहे. समजलं. चलो आता कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम मध्ये आपल्याकडे 2 मेन टॉपिक्स आहेत. दॅट इज फंक्शन ओव्हरलोडिंग अँड ऑपरेटर ओव्हरलोडिंग. एक्झाम मध्ये 3 मार्काला येणार म्हणजे येणार. नाही आला तर मला येऊन भेटा, मला येऊन विचारा सर तुम्ही एवढं कॉन्फिडेंटली सांगत होता फंक्शन ओव्हरलोडिंग ऑपरेटर ओव्हरलोडिंग नाही आलं. नंतर एक्झाम नंतर व्हिडिओच्या कमेंट मध्ये येऊन हा टाइम स्टॅम्प मेन्शन करून तुम्ही मला सांगा की सर क्वेश्चन नाही आला. असं होऊच शकत नाही की तुम्हाला पॉलिमॉर्फिझम वरती क्वेश्चन येणार नाही. हे बघा एकतर पॉलिमॉर्फिझम विचारतील, किंवा फंक्शन ओव्हरलोडिंग विचारतील, किंवा रूल्स ऑफ फंक्शन ओव्हरलोडिंग विचारतील, किंवा ऑपरेटर ओव्हरलोडिंग विचारतील, किंवा ऑपरेटर ओव्हरलोडिंगचे रूल्स विचारतील, किंवा याच्यामध्ये एक अजून एक टॉपिक आहे व्हर्च्युअल फंक्शन. काय टॉपिक आहे व्हर्च्युअल फंक्शन.
हा, आता मी जे काय सांगितलं ना याच्यामधनं असं होऊच शकत नाही की पेपरला काहीच नाही आलं. अरे होऊच शकत नाही रे. ठीक आहे, PYQ बघा तुम्ही, PYQ बघा तुम्ही. ठीक आहे, सो जे सांगितले तेवढं तुम्ही नीट प्रिपेअर करून जा. हे एक्झामला येणार म्हणजे येणार. ठीक आहे, समजते का? सो प्रिपेअर करा. फंक्शन ओव्हरलोडिंग, ऑपरेटर ओव्हरलोडिंग आणि रन टाइम मध्ये काय होतं आपल्याकडे? व्हर्च्युअल फंक्शन. काय होतं आपल्याकडे? व्हर्च्युअल फंक्शन. ठीक आहे, सो लेट स्टार्ट फंक्शन ओव्हरलोडिंग. ओके, सो द नेम इटसेल्फ सेज फंक्शन ओव्हरलोडिंग. फंक्शन एकच असणार, पण त्या एकाच फंक्शनला आपण काय करणार आहे? ओव्हरलोड करणार आहे. ओव्हरलोड म्हणजे काय? सारखं सारखं रिपीट करणार आहे. फंक्शन एकदाच, पण त्याचे पॅरामीटर्स चेंज करून त्या एकाच फंक्शनला सारखं सारखं रिपीट करणार. अरे पॉलिमॉर्फिझम, हाच आहे ना आपला पॉलिमॉर्फिझमचा कन्सेप्ट, विसरले का? ठीक आहे, ऑपरेटर ओव्हरलोडिंग. हा, जसं फंक्शनला पण लोड करू शकतो तसंच आपण एखाद्या ऑपरेटरला पण सारखं सारखं ओव्हरलोड करू शकतो. वी हॅव अरिथमेटिकल ऑपरेटर, वी हॅव रिलेशन ऑपरेटर, वी हॅव कंडिशनल ऑपरेटर, वी हॅव लॉजिकल ऑपरेटर. सो लॉट ऑफ ऑपरेटर्स आर देअर. तर तुम्हाला जो ऑपरेटर पाहिजे त्या ऑपरेटरला तुम्ही सारखं सारखं यूज करू शकता. ठीक आहे, म्हणजे पूर्ण कोड रिपीट न करता फक्त त्या ऑपरेटरला तुम्ही सारखं सारखं रिपीट करू शकता. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो? पॉलिमॉर्फिझम. पण हे सगळं कधी होतो? कंपाईल टाइम मध्ये. ठीक आहे, व्हर्च्युअल फंक्शन हा एकदम डिफरंट कन्सेप्ट आहे, याला मी तुम्हाला नंतरच एक्सप्लेन करतो. सो लेट स्टार्ट द नेक्स्ट टॉपिक कॉल्ड एज फंक्शन ओव्हरलोडिंग. चलो, कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम. याच्यावरती काय थेरी, कंटेंटची कमी पडली नाही पाहिजे. सगळं पॉइंट्स तुमच्या डोक्यात पाठ पाहिजे, तुम्हाला सगळं पॉइंट्स बोलता आलं पाहिजे न बघता. एवढं तुमचं सीएसचं प्रिपरेशन असलं पाहिजे, कारण पेपरमध्ये तुम्हाला मॅक्झिमम पॉइंट्स द्यायचे. ठीक आहे, 3 मार्काला 1-2 पेज भरले पाहिजेत. एवढं कंटेंट तुमच्याकडे रेडी असलं पाहिजे इफ यू वॉन्ट टू स्कोर द आउट ऑफ मार्क्स इन द सीएस. बरोबर? चलो, सो कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम. कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम इज ऑल्सो नोन ॲज अर्ली बाइंडिंग और स्टॅटिक बाइंडिंग. हा एक पॉईंट तुम्ही एक्झाम मध्ये ऍड करू शकता. इन कंपाईल टाइम, overloaded member functions are selected by matching arguments both types and numbers. Yes, so compile time polymorphism मध्ये आपण काय करतो ना, फंक्शन्सला ओव्हरलोड करतो. कसं ओव्हरलोड करतो? आर्ग्युमेंट्स मॅच करून. हे खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे, खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे हा. ठीक आहे, परत एकदा रिपीट करू. इन कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम, ओव्हरलोडेड मेंबर फंक्शन आर सिलेक्टेड बाय मॅचिंग आर्ग्युमेंट्स बोथ टाइप्स अँड नंबर. मित्रांनो कुठेतरी लिहून ठेवा, मी तुम्हाला परत एक्सप्लेन करतो आपण. ठीक आहे, सो कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम मध्ये ना आपला फंक्शन जो असतो तो ओव्हरलोड होतो. पण कसं ओव्हरलोड होतो? आर्ग्युमेंट्स मॅच करून. कसं लोड होतो? आर्ग्युमेंट्स मॅच करून. आपण एकाच फंक्शनला मल्टिपल टाइम्स रन करू शकतो, पण कसं रन करणार? हाऊ इज दिस पॉसिबल? बाय मॅचिंग द आर्ग्युमेंट्स. आपला कंपायलर काय करतो? आर्ग्युमेंट्सला मॅच करतो. काय करतो? मॅचिंग द आर्ग्युमेंट्स. मॅचिंग द आर्ग्युमेंट्स. आता हे नका विचारू आर्ग्युमेंट्स काय असतात. आठवलं आर्ग्युमेंट्स काय असतं? अरे आठवलं का आर्ग्युमेंट्स काय असतो? कालचं लेक्चर आठवते का? डे 2. ठीक आहे, फंक्शनमध्ये वाईड फंक्शनमध्ये पॅरेंथेसिसच्या आतमध्ये आपण जे काय लिहितो त्याला आपण काय म्हणतो? आर्ग्युमेंट्स. बरोबर? फंक्शनमध्ये पॅरेंथेसिसच्या आतमध्ये आपण जे काय लिहितो त्याला आपण काय म्हणतो? आर्ग्युमेंट्स म्हणतो ना. विसरले का? ठीक आहे, सो इन कंपाईल टाइम ओव्हरलोडेड मेंबर फंक्शन्स आर सिलेक्टेड बाय matching arguments. This information is known to the compiler at the compile time. Therefore, compiler is able to select the appropriate function at the compile. हे इन्फॉर्मेशन कंपायलरला माहित असतो आणि कंपाईल होताना आपले आर्ग्युमेंट्स मॅच होतात आणि ते आर्ग्युमेंट्सच्या अकॉर्डिंग आपलं फंक्शन रन होतो. ठीक आहे, सो यालाच आपण म्हणतो कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम. इट इज ऑफ 2 टाइप्स. कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम इज फर्दर क्लासिफाइड into 2 types. One is called as function overloading and one is called as ऑपरेटर ओव्हरलोडिंग. आता आपण एका फंक्शनला ओव्हरलोड करू म्हणजे एका फंक्शनला सारखं रन करू. एका फंक्शनला तुम्ही 10 वेळा रन करा, एका फंक्शनला तुम्ही 50 वेळा रन करा, एका फंक्शनला तुम्ही 100 वेळा रन करा. फक्त कोणत्या बेसिसवरती तुम्ही रन करणार? त्याचे आर्ग्युमेंट्स मॅच करून. कसं रन करणार? त्याचे आर्ग्युमेंट्स मॅच करून. आता तुम्हाला ना सगळं समजलं असेल, फक्त एक पॉईंट तुम्हाला अजूनही क्लिअर नसेल. सर हे मॅचिंग द आर्ग्युमेंट्स म्हणजे काय ते आता तुम्हाला नेक्स्ट स्लाइड मध्ये सांगतो. मॅचिंग द आर्ग्युमेंट्स म्हणजे काय सांगतो. हे बघा परत एकदा. अजून कंटेंटची कमी नाही पडली पाहिजे. जेवढं नोट्स भेटते ना तेवढे नोट्स लिहा, तेवढं नोट्स लक्षात ठेवा. कंटेंटची कमी नाही पडली पाहिजे. पेपर भरला पाहिजे. सप्लिमेंट घेतले पाहिजे. 3-3, 4-4 सप्लिमेंट घेतले पाहिजे सीएसच्या पेपरला. एवढं कंटेंट असलं पाहिजे. 3-3, 4-4 सप्लिमेंट भरले पाहिजे. म्हणजे काही लिहून येऊ नका, व्हॅलिड पॉईंट्स आपल्याला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, सो फंक्शन ओव्हरलोडिंग इज अ फीचर ऑफ कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम वेअर मल्टिपल फंक्शन कॅन हॅव same name but differ in number of parameters, type of parameter, order of parameter. फंक्शन एकच असेल. फंक्शन म्हणजे फीचर ऑफ वेअर मल्टिपल फंक्शन हॅव सेम नेम. ठीक आहे, फंक्शन खूप सारे असेल पण त्या सगळ्यांना नाव एकच असेल. अँड तो कसं काय मॅच करणार आपण? बाय द पॅरामीटर्स. तर पॅरामीटर खूप इम्पॉर्टंट आहे. पॅरामीटर्स बाय मॅचिंग द पॅरामीटर्स.
मॅचिंग द पॅरामीटर्स. ठीक आहे, कसं मॅच करायचं पॅरामीटर्स हे बघा. एक एक्झाम्पल घेऊ. हां, एक एक्झाम्पल. सो एक एक्झाम्पल and this example of function overloading. This is an example of function overloading. ठीक आहे, द बेस्ट एक्झाम्पल ऑफ फंक्शन ओव्हरलोडिंग. तुम्हाला असं एक्झाम्पल कुठंच नाही भेटणार. आणि एक्झाम मध्ये जर हे क्वेश्चन विचारलं तर तुम्हाला पूर्ण कोड लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. हॅश इन्क्लूड iostream.h, हॅश इन्क्लूड conio.h. आता आपण एक क्लास बनवतो आणि क्लासचं नाव काय? क्लासचं नाव आहे डेमो. क्लासच्या आतमध्ये आपण पब्लिकमध्ये एक फंक्शन आपण बनवतोय शो. फंक्शनचं नाव काय? शो. परत एकदा फंक्शनचं नाव काय? शो. परत एकदा फंक्शनचं नाव काय? शो. आणि याच्यामध्ये मी किती आर्ग्युमेंट पास करतोय? एक आर्ग्युमेंट पास करतोय. किती आर्ग्युमेंट पास करतोय? एकच आर्ग्युमेंट पास करतोय. इंटीजर ए हा एक व्हेरिएबल आहे, त्याचा डेटा टाइप इंटीजर असणार आहे. ए हा एक व्हेरिएबल आहे आणि त्याचा डेटा टाइप काय असणार आहे? इंटीजर असणार आहे. सो मी एक फंक्शन बनवलं शो आणि त्या फंक्शनच्या आतमध्ये सांगितलं की एक व्हेरिएबल असणार आहे, एक आर्ग्युमेंट आहे. ठीक आहे. सी आउट इंटीजर व्हॅल्यू ऑफ ए. ठीक आहे, इंटीजर व्हॅल्यू ऑफ ए ला पण प्रिंट करू. पण थांबा. वॉइड. परत फंक्शन नाव काय? सेम शो. पण याच्यामध्ये बघा आपण काय करतो? डबल म्हणजे काय? हा एक दुसरा डेटा टाइप आहे. अँड ए हा व्हेरिएबल सेम आहे, हा एक दुसरा डेटा टाइप आहे. ठीक आहे. डबल म्हणजे काय असतो? आपण असं एखादा एक्झाम्पल घेऊ शकतो. पॉईंट मध्ये फ्लोट डबल बघा 13.1 याला आपण म्हणतो फ्लोट. पण आपल्याकडे असेल 12.26 असं याला आपण म्हटलं, याला आपण डबल म्हणतो, याला आपण म्हणतो फ्लोट. आपण काय म्हणतो? फ्लोट. आणि पॉईंट मध्ये जास्त नंबर असेल तर त्याला आपण म्हणतो डबल. तर डबलचा अर्थ समजलं का? पॉईंट मध्ये आपला आन्सर आहे. ठीक आहे. सो आपला आन्सर पॉईंट मध्ये असेल तर हा आर्ग्युमेंट मॅच होणार. ठीक आहे. आणि जर पॉईंट मध्ये कोण असेल तर इथं तो प्रिंट होणार. डबल व्हॅल्यू इज ए. जर पॉईंट मध्ये आन्सर नसेल तर हा प्रिंट होणार. पॉईंट मध्ये आन्सर असेल तर हा प्रिंट होणार. समजलं? पॉईंट मध्ये नसेल तर इंटीजर ए म्हणजे हा प्रिंट होणार आणि पॉईंट मध्ये असेल तर डबल ए म्हणजे हा प्रिंट होणार. ठीक आहे. चलो सर, हा जरा फंक्शन आपण फक्त फंक्शन बनवून ठेवले. आपण फक्त इथपर्यंत बघा. वी हॅव ओनली क्रिएटेड द फंक्शन. आपण अजून काहीच नाही केले, फक्त फंक्शन बनवून ठेवले की बाबा इंटीजर मध्ये आला तर इंटीजर प्रिंट होणार, पॉईंट मध्ये आला तर पॉईंट प्रिंट होणार. असं आता मेन फंक्शन सुरू होतो, इथून आपला ऍक्च्युअल कार्यक्रम सुरू होतो. मेन फंक्शन मध्ये आपला ऍक्च्युअल कार्यक्रम असतो. कुठं असतो ऍक्च्युअल कार्यक्रम? मेन फंक्शन मध्ये. आता इथं तर फक्त आपण फंक्शन बनवून ठेवलेले आहेत. आता याच फंक्शनला आपण सारखं ओव्हरलोड करू शकतो. काय करू शकतो? याच फंक्शनला आपण ओव्हरलोड करू शकतो. ओव्हरलोड म्हणजे काय? या फंक्शनला तुम्ही 10 वेळा यूज करा, 50 वेळा यूज करा, 100 वेळा यूज करा, पण हे फंक्शन कॉल करू देतील ज्यावेळेस यांचे आर्ग्युमेंट्स मॅच होतील. हे बघा, आर्ग्युमेंट्स कसं मॅच होणार? मी एक ऑब्जेक्ट बनवतोय. काय बनवतोय? तर ऑब्जेक्ट. दिस इज अन ऑब्जेक्ट. मी एक ऑब्जेक्ट बनवतोय. सो ऑब्जेक्ट कसं बनवतोय? क्लास नेम आणि क्लास नेमच्या समोर तुम्ही जे काय लिहिता दॅट इज अ ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्टला यूज करून फंक्शनला कॉल करा. डे 1 आठवतोय? डे 1 मध्ये तुम्हाला सांगितलं होतं ऑब्जेक्ट कसं क्रिएट करायचं. येस. सो क्लास नेम काय? डेमो. सो क्लास नेम स्पेस व्हेरिएबल. सो क्लास नेम नंतर जो काही व्हेरिएबल असेल त्याला आपण काय म्हणतो? ऑब्जेक्ट. सो या ऑब्जेक्टला वापरून तुम्ही त्या फंक्शनला कॉल करा. सांगा बघा, d.show10. आता मला सांगा, हा 10 आपण जो पास करतोय, हा कोणता डेटा टाइप आहे? इंटीजर डेटा टाइप आहे. काय? इंटीजर डेटा टाइप. मला सांगा कोणता आर्ग्युमेंट मॅच होतो? हा 10 साठी. नीट लक्ष द्या. हा 10 साठी कोणता आर्ग्युमेंट मॅच होतो? हा आर्ग्युमेंट मॅच होतो का? नाही. हा आर्ग्युमेंट मॅच होतो. येस, दिस आर्ग्युमेंट इज गोइंग टू मॅच. तर हा व्हॅल्यू जो आहे तो इथं येणार आणि आपला ए म्हणजे आपला आउटपुट इथं प्रिंट होणार 10. काय प्रिंट होणार इथं? 10. कारण आर्ग्युमेंट मॅच झाला ना. अरे हा पॉईंट मध्ये नाहीये ना, हा इंटीजर आहे, तर इथं 10 प्रिंट होणार. समजलं का? आर्ग्युमेंट मॅच कसं झालं समजलं का? आर्ग्युमेंट मॅच. ठीक आहे. बघा, डी ऑब्जेक्ट डॉट शो. आता हा परत आपण एक इनपुट व्हॅल्यू करतोय, म्हणजे परत आपण एक व्हॅल्यू पास करतोय. आता मला सांगा, हा आर्ग्युमेंट कुणाला मॅच करतोय? 12.56. हा तर पॉईंट मध्ये म्हणजे डबल 12.56 हा याला मॅच करतोय. हा 12.56 याला मॅच करतोय. बघा, हे याला मॅच करतोय. मग डबल व्हॅल्यू काय प्रिंट होणार? 12.56. पण एक मिनिट, मी फक्त 2च वापरले. असं मी जसं 10 वापरलं ना, जसं मी 10 इनपुट दिलं ना, डी डॉट शो. आता मी असं व्हॅल्यू इनपुट करतो 20. हे कुठं जाणार? कोणता आर्ग्युमेंट मॅच होणार? हा आर्ग्युमेंट मॅच होणार. मग माझं परत रन होताना आउटपुट काय येणार? 20. ठीक आहे. जर मी असं इनपुट दिलं, डी डॉट शो 12.21. आता हा
कोणता आर्ग्युमेंट सोबत मॅच होते? डबल डबल आर्ग्युमेंट सोबत मॅच होते. सो आता एचा व्हॅल्यू काय असेल? 12.21. म्हणजे मी किती पण इनपुट देऊ शकतो. यालाच आपण म्हणतो पॅरामीटर्स, यालाच आपण काय म्हणतो? इनपुट पॅरामीटर्स, यालाच आपण काय म्हणतो? पॅरामीटर्स. दीज आर द इनपुट पॅरामीटर्स. सो इनपुट पॅरामीटर्स तुम्ही किती देऊ शकता? आता मी 1 2 3 4 4 पॅरामीटर इनपुट केलेत ना, मी 100 पॅरामीटर पण देऊ शकतो. पण माझा फंक्शन चेंज होणार का? नाही. हा फंक्शन, तोच फंक्शन सारखा सारखा रन होत राहील, हाच फंक्शन सारखा सारखा रन होत राहील. पण मी पॅरामीटर किती देऊ शकतो? चला एक काम करू, मला अजून एक पॅरामीटर द्यायचं, मला बोर होतोय, मला अजून एक पॅरामीटर द्यायचं, द्या बिंदास. पण तुम्हाला फंक्शन परत रिपीट करायची गरज आहे का? अरे नाही. बघा, डी डॉट शो. आता तुम्ही सांगा, डी डॉट शो 1123.121 कोणता आर्ग्युमेंट मॅच होतोय? कोणता आर्ग्युमेंट सोबत मॅच होणार? डबल ए. सो आउटपुट काय असणार? 1123.121. आता इथं प्रिंट होणार. इथं येणार का? नाही, कारण आर्ग्युमेंट मॅच नव्हत ना. हा इंटिजर आहे, इंटिजर. पण आपण काय दिलंय? डबल 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 म्हणजे मोठं डेसिमल, बरोबर. सो इथं आपला एच्या ठिकाणी तो प्रिंट होणार. सो असं आपण किती पण इनपुट पॅरामीटर देऊ शकतो, किती पण इनपुट पॅरामीटर देऊ शकतो. आपला हा जो फंक्शन आहे ना, तो सारखं सारखं ओव्हरलोड होत राहणार. काय होणार? सारखं सारखं ओव्हरलोड होत राहणार. सो किती वेळा पण करू शकतो. ठीक आहे. अजून तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ का रिलेट करण्यासाठी? अजून एक सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल मी देतो रिलेट करण्यासाठी. समजा मी इथं फंक्शन जो ना, फंक्शन, या फंक्शन मध्ये ना मी कोड केले टू फाइंड एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कलचा कोड केले. काय केले? एरिया ऑफ सर्कलचा कोड केले. ठीक आहे. आणि मी मग इनपुट पॅरामीटर देतोय, जसं की असं सेम डी डॉट शो, डी डॉट शो. आणि मी इथं डी डॉट शो मध्ये काय करतो? रेडियस इनपुट करतो 10. मग माझा पॅरामीटर मॅच होणार इथं आणि माझा एरिया ऑफ सर्कल फाइंड होणार. 10 रेडियस साठी एरिया ऑफ सर्कल भेटणार. तसं मी आता एकच इनपुट दिला ना, तसं मी 50 सर्कलचा रेडियस पण देऊ शकतो. पण हा माझा कोड सारखा सारखा रिपीट होत राहणार. एरिया ऑफ सर्कल सारखा सारखं रिपीट होत राहणार. म्हणजे हा फंक्शन सारखं सारखं ओव्हरलोड होत राहणार. पण फंक्शन ओव्हरलोड होण्यासाठी आर्ग्युमेंट्स मॅच झाले पाहिजेत. फंक्शन ओव्हरलोड, बघा आधी पण आपण तेच बघितलं. फंक्शन ओव्हरलोड होण्यासाठी पॅरामीटर्स जे आहेत, पॅरामीटर्स मॅच झाले पाहिजेत. जर पॅरामीटर्स तुमचे मॅच झाले तर तुमचं फंक्शन ओव्हरलोड होत राहणार. ठीक आहे. यालाच आपण म्हणतो फंक्शन ओव्हरलोडिंग. म्हणजे फंक्शन एकदाच लिहा, पण त्या एका फंक्शनला तुम्ही मल्टिपल पॅरामीटर देऊ शकता. इथं 1 2च दिलेत, आपण 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 किती पॅरामीटर देऊ शकतो. पण आर्ग्युमेंट्स मॅच झाले की तो फंक्शन रन होणार. आर्ग्युमेंट मॅच झाले की हा फंक्शन रन होणार. ह्याचा आर्ग्युमेंट मॅच झाला की हा रन होणार. याचा आर्ग्युमेंट मॅच झाला की हा फंक्शन रन होणार. सो आर्ग्युमेंट्स मॅच झाले की तो फंक्शन रन होतो. आय थिंक सो द कन्सेप्ट इज नाउ क्लिअर टू यू. फंक्शन ओव्हरलोडिंगचं काय थेरी टॉपिक्स. थेरी, वेन वी वॉन्ट प्रोग्राम विथ सेम फंक्शन बट पॅरामीटर लिस्ट इज डिफरंट. पॅरामीटर म्हणजे इनपुट लिस्ट इज डिफरंट. फंक्शन ओव्हरलोडिंग इज यूज. काय वापरतो आपण? फंक्शन ओव्हरलोडिंग वापरतो. The correct function to be invoked is determined by checking the number and the type of arguments. Yes. आपण आधी आर्ग्युमेंट चेक करणार. एक आर्ग्युमेंट असेल तर एकाच आर्ग्युमेंटचा फंक्शन ओव्हरलोड होणार. 2 आर्ग्युमेंट्स असेल तर 2 आर्ग्युमेंट्स असलेला फंक्शन ओव्हरलोड होणार. ठीक आहे. एक्झाम्पल हे बघा, एरिया एकच पॅरामीटर, एरिया 2 पॅरामीटर. सो तुम्ही 2 इनपुट दिले तर हा फंक्शन रन होणार आणि एक इनपुट दिलं तर हा फंक्शन रन होणार. अजून एक एक्झाम्पलची कमी आहे आपल्याकडे, कारण हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर भरभरून एक्झाम्पल्स आपल्याकडे भरभरून एक्झाम्पल्स आहेत. इम्पॉर्टंट टॉपिक आहे, लक्ष द्या. खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे, लक्ष द्या. ठीक आहे. हे बघा, हॅश इन्क्लूड हे हा कोड, आधीचा कोड, सगळं कोड लिहून यायचं. एक्झाम मध्ये 2 कोड लिहिले तरी चालतंय, मार्क्स भेटणार तुम्हाला. टाइम खूप आहे आपल्याकडे सीएसच्या पेपरमध्ये. कंटेंट एवढं ठेवा ना की एक्झामिनर म्हटलं पाहिजे यार 3 मार्काला यांनी एवढं लिहिले, इथं मार्क्स कसं काय कट करू मी. एक्झामिनर त्या ट्रॉमा मध्ये गेला पाहिजे की अरे याचा मार्क्स कसं कट करू मी, आणि बिचाऱ्यांनी एवढं लिहिले, हाऊ कॅन आय कट द मार्क्स. तर तुम्ही एक्झामिनरला त्या ट्रॉमध्ये टाकून या, कारण त्याच्यासाठी तुम्हाला एवढं जास्त कंटेंट प्रिपेअर करायचं ना, एवढं जास्त कंटेंट असलं पाहिजे की तुम्हाला तुमचा पेन थांबला नाही पाहिजे 3 तास. ठीक आहे. त्यासाठीच आपला हा लेक्चर्स आहेत, आणि लेक्चरचं ड्युरेशन एवढं मोठं असण्याचं कारण हाच आहे की कंटेंट जास्तीत जास्त तुम्हाला घ्यायचं आहे. ठीक आहे. हॅश इन्क्लूड iostream.h. हे बघा इंट एरिया, आणि इथं किती पॅरामीटर दिले? एकच पॅरामीटर. देयर इज ओनली वन पॅरामीटर. आता बघा, इंट एरिया, फंक्शनचं नाव सेम आहे. पॉलिमॉर्फिझमचा काय अर्थ काय? सेम फंक्शन नेम बट विथ डिफरंट पॅरामीटर्स. सेम फंक्शन नेम विथ डिफरंट पॅरामीटर्स. दिस इज गोइंग टू फाइंड इंट एस. ठीक आहे. एक पॅरामीटर. एरिया 2 पॅरामीटर. इथं पॅरामीटर किती आहे? 2 पॅरामीटर्स. ठीक आहे, 2 पॅरामीटर्स. ठीक आहे. वाईड मेन, एरिया सी आउट 10, एरिया 5,10. ठीक आहे. आता मला सांगा, हा किती पॅरामीटर आहे? 1.
आणि एक पॅरामीटर कोणाकडे, हा आर्ग्युमेंट मॅच झाला ना, याचा आणि याचा आर्ग्युमेंट मॅच झाला. आर्ग्युमेंट कोणाकोणाचं मॅच होते बघा बरं, आर्ग्युमेंट कोणाकोणाचं मॅच होते, इंट एस आणि एरिया 10 याचे आर्ग्युमेंट मॅच झाले, याचे आर्ग्युमेंट मॅच झाले. तर इंट एस असणारा फंक्शन कॉल होणार, आर्ग्युमेंट मॅच झाले तर इथून आपला कॉल इकडे जातो बघा, इंट एस हा फंक्शन रन होणार. आणि याचं फंक्शन काय, इंट एरिया इंट एस हा फंक्शन रन होणार. हा फंक्शन काय, रिटर्न एस इंटू एस. रिटर्न म्हणजे काय, आउटपुट प्रिंट होणार. रिटर्न म्हणजे काय, आउटपुट एस इंटू एस. म्हणजे बेसिकली आपण काय करतोय, एरिया फाइंड करतोय ऑफ अ स्क्वेअर. शॉर्ट मध्ये सांगतो, हा एरिया आहे स्क्वेअर साठी आणि हा आहे एरिया आहे रेक्टेंगल साठी, लेंथ इंटू ब्रेथ. ठीक आहे, समजते का सगळ्यांना. हा आहे एरिया ऑफ स्क्वेअर आणि हा आहे एरिया ऑफ रेक्टेंगल. सो आता मी जर एक इनपुट दिला, दॅट विल बी टू फाइंड एरिया ऑफ स्क्वेअर. सो एक इनपुट पॅरामीटर मॅच झाला, हा 10 इथून इथं जाणार आणि हा जो फंक्शन आहे, हा फंक्शनचा कॉल इकडे जाणार. ठीक आहे, आणि फंक्शनचे आर्ग्युमेंट्स मॅच झालेत, फंक्शनचे आर्ग्युमेंट्स मॅच झाले तर हा फंक्शन रन होणार एस इंटू एस. सो जर तुम्ही 10 इनपुट दिला, सो हे 10 इंटू 10 अँड दॅट इज गोइंग टू गेट रिटर्न ॲज 100. समजलं समजलं. चलो आता नेक्स्ट आपल्याकडे अजून एक आर्ग्युमेंट आहे, सी आउट एरिया फंक्शन. एरिया कॉल होणार, पण एरियामध्ये 2 पॅरामीटर पास करतोय. म्हणजे कोण, हा बघा एरिया मॅच झाला, एरिया आणि 2 पॅरामीटर, फंक्शन आर्ग्युमेंट मॅच झाल्यानंतर आपला कॉल इथून सरळ इंट एरिया आणि ते 2 आर्ग्युमेंट्स तिथं जाणार. म्हणजे काय होणार, लेंथ इंटू ब्रेथ. सो 10 इंटू 5 that is 50 and that will be रिटर्न म्हणजे काय, डायरेक्ट प्रिंट होणार आउटपुट, that is 50. सो आर्ग्युमेंट मॅच झालं की फंक्शन कॉल होणार, आर्ग्युमेंट मॅच झालं की फंक्शन कॉल होणार, याची आर्ग्युमेंट मॅच झालं की याचं फंक्शन कॉल होणार. ऐका पटकन सांगा, जर एक आर्ग्युमेंट मॅच झाला तर आपला एरिया ऑफ स्क्वेअर कॉल होणार आणि 2 आर्ग्युमेंट मॅच झाले तर एरिया ऑफ रेक्टेंगल कॉल होणार. समजतंय, यालाच आपण म्हणतो फंक्शन ओव्हरलोडिंग. ठीक आहे, आता मला ना मस्ती आहे, मला फक्त अजून इनपुट करायचं सी आउट. मी अजून इनपुट करतो, मला खूप मस्ती आहे म्हणून मी अजून इनपुट करतो. आता मला ना माझ्याकडे अजून 3 स्क्वेअर आहे, मला 3 स्क्वेअरचे एरिया फाइंड आउट करायचं. तर तुम्ही हे कोड सारखं रिपीट करणार का, अरे नाही, फक्त पॅरामीटर चेंज करा. काय करणार, सी आउट एरिया स्क्वेअर साठी एकच पॅरामीटर पास करायचा 15. सो काय होणार, इथून आपला कॉल इकडे जाणार, इंट एस चा फंक्शन रन होणार एस इंटू एस म्हणजे 15 इंटू 15 आणि याचा आन्सर आपल्याला प्रिंट होणार. ठीक आहे, मला अजून एक करायचंय, सी आउट आपण असं कितीही करू शकतो. सी आउट एरिया 10,20 10,20. आता मी 2 इनपुट दिले, मी काय केले, 2 इनपुट दिले. आता 2 इनपुट असणार फंक्शन आधी मॅच होणार, हा मॅच झाला बघा. इंट एरिया इंट एल इंट बी म्हणजे एल मध्ये कोण जाणार 10, बी व्हेरिएबल मध्ये कोण असणार 20 आणि हा फंक्शन इनिशियलाइज झाला तर हा फंक्शन इथून इथं कॉल होणार. हा फंक्शन कॉल झाला की हा रन होणार एल इंटू बी म्हणजे 10 इंटू 20 होणार आणि त्याचा आन्सर रिटर्न होणार. रिटर्न म्हणजे आउटपुट मध्ये प्रिंट होणार 10 इंटू 20 त्याचा आन्सर प्रिंट होणार. ठीक आहे, समजते का, त्याचा आन्सर इथं आउटपुट मध्ये प्रिंट होणार. असं तुम्ही किती देऊ शकता, सी आउट एरिया 5 एकच एक पॅरामीटर असणार कोण, एरिया इंट एस. इथून आपला कॉल इथं जाणार आणि हा रन होणार एस इंटू एस मीन्स 5 इंटू 5 25 अँड दॅट 25 विल बी रिटर्न, 25 विल बी इन द आउटपुट. समजते, असं तुम्ही किती पण इनपुट देऊ शकता, तुम्ही किती पण इनपुट पॅरामीटर पास करा, तुम्ही 100 इनपुट पॅरामीटर पास करा, आर्ग्युमेंट्स मॅच होणार. आर्ग्युमेंट्स मॅच झाले की तो फंक्शन कॉल होणार आणि तो फंक्शन रन होणार आणि तो फंक्शन तुमचा आन्सरला काय करणार, रिटर्न करणार. द बेस्ट एक्झाम्पल ऑफ फंक्शन ओव्हरलोडिंग, याच्यापेक्षा बेस्ट एक्झाम्पल असून तुमच्याकडे कोणताच नाही. कन्सेप्ट समजून घ्या आणि हा कोडला तसंच तुमच्या नोटबुक मध्ये न बघता लिहून काढायचा प्रयत्न करा. ठीक आहे, सो वी हॅव डन विथ द फंक्शन ओव्हरलोडिंग. पण फंक्शन ओव्हरलोडिंग क्लिअर आहे का तुम्हाला, आता फंक्शन ओव्हरलोडिंग झालं असेल तर तुम्हाला माहित पाहिजे ऑपरेटर ओव्हरलोडिंग. काय माहित पाहिजे, ऑपरेटर ओव्हरलोडिंग. आता ऑपरेटर ओव्हरलोडिंग 2 टाईपचे असतात, एकाला आपण म्हणतो युनरी ऑपरेटर आणि एकाला आपण म्हणतो बायनरी ऑपरेटर. युनरी ऑपरेटर म्हणजे काय, एक ऑपरेटर आणि बायनरी ऑपरेटर म्हणजे काय, 2 ऑपरेटर असतात तिथे. ठीक आहे, सो ऑपरेटर ओव्हरलोडिंग इज ऑफ 2 टाइप्स, वन इज कॉल्ड एज युनरी ऑपरेटर अँड अनदर इज कॉल्ड एज बायनरी ऑपरेटर. ठीक आहे, समजते का. ठीक आहे, नेक्स्ट रूल्स फॉर ऑपरेटर ओव्हरलोडिंग. हा एक्झाम मध्ये ना हा खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झाम मध्ये ना ऑपरेटर ओव्हरलोडिंगचे ना रूल्स खूप जास्त विचारलेले आहेत. सो तुम्हाला काही रूल्स माहित पाहिजे ऑपरेटर ओव्हरलोड करताना. ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा अर्थ काय असतो रे, ऑपरेटर असणार एक, त्या एकाच ऑपरेटरला आपण ज्यावेळेस सारखं रन करतो त्यालाच आपण काय म्हणतो, ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ऑपरेटर असणार एक,
त्या एका ऑपरेटरला जर तुम्ही सारखं सारखं रन करत असेल, जसं फंक्शन आपल्याकडे एक होता, बरोबर आठवते का? आपल्याकडे फंक्शन एक होता, पण त्या एकाच फंक्शनला आपण सारखं सारखं रन करत होतो, त्याला आपण काय म्हणतो? फंक्शन ओव्हरलोडिंग. तसंच आपल्याकडे ऑपरेटर जर एक असेल, काय असेल? ऑपरेटर जर आपल्याकडे एक असेल आणि एकाच ऑपरेटरला आपण सारखं सारखं रन करत असेल, तर त्याला आपण काय म्हणू? त्याला आपण म्हणू ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ओनली एक्झिस्टिंग ऑपरेटर्स कॅन बी ओव्हरलोडेड, न्यू ऑपरेटर्स कॅनॉट बी ओव्हरलोडेड. पहिला रूल, जो एक्झिस्टिंग ऑपरेटर तुमच्या कोडमध्ये आहे त्यालाच तुम्ही ओव्हरलोड करू शकता. एखादा नवीन ऑपरेटरला आणून तुम्ही त्याला ओव्हरलोड करू शकत नाही. ठीक आहे, ठीक आहे. ओके. द ओव्हरलोडेड ऑपरेटर मस्ट हॅव ऍटलीस्ट वन ऑपरंट दॅट इज युजर डिफाईन्ड. हे रूल्स आहेत, मी बनवलेत का? नाही. तुम्ही बनवलेत का? नाही. जो जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओव्हरलोडेड ऑपरेटर जो आहे ना, तो एक ऍटलीस्ट युजर डिफाईन्ड असला पाहिजे. म्हणजे एक ऑपरेटर तरी युजरने सांगितलं पाहिजे, तरच आपण ऑपरेटर ओव्हरलोडिंग करू शकतो. द बेसिक मिनिंग ऑफ एन ऑपरेटर कॅनॉट चेंज. एक्झाम्पल, वी कॅनॉट रिडिफाईन प्लस ऑपरेटर टू सबट्रॅक्ट. म्हणजे ऑपरेटरचा बेसिक मिनिंग आपण चेंज नाही करू शकत. ऑपरेटरला तुम्ही सारखं सारखं कॉल करू शकता, याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याचं मिनिंगच चेंज करू शकता. द जनरल फॉर्म ऑफ ऑपरेटर ओव्हरलोडिंग फंक्शन इज. ऑपरेटर ओव्हरलोड करण्याचा सिंटॅक्स काय असतो? रिटर्न टाईप, क्लासचं नाव, एसआरओ. व्हॉट इज एसआरओ? स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर. ऑपरेटर, ठीक आहे, आणि ऑपरेटरचं नाव. ओपीच्या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकता? 1 2 3 पण लिहू शकता. दॅट इज द नेम ऑफ द ऑपरेटर. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही आर्ग्युमेंट लिस्ट पास करू शकता आणि मग त्याच्यानंतर तुम्ही फंक्शन बॉडीला डिफाईन करू शकता. सो दीज आर सम बेसिक रूल्स ऑफ ऑपरेटर ओव्हरलोडिंग. पण हा क्वेश्चन ना 4 मार्क विचारतात. व्हॉट आर द रूल्स ऑफ ऑपरेटर ओव्हरलोडिंग? दिस क्वेश्चन इन बोर्ड एक्झाम कम फॉर 4 मार्क्स. ऑपरेटर ओव्हरलोडिंग एवढं सफिशियंट आहे का? नाही. तर तुम्हाला अजून पॉईंट्स मी देतो. हे बघा, अजून पण आपल्याकडे रूल्स आहेत, अजून पण आपल्याकडे रूल्स आहेत. तुम्हाला सगळे रूल्स माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. हा, आता ना 4 रूल्स क्लिअर असेल ना, तर तुम्ही हे टेबल रन करा. टेबलवरून तुम्ही अजून 4 पॉईंट्स काढू शकता. हा टेबल लक्षात ठेवा. कसं टेबल तुम्ही लक्षात ठेवणार? हा टेबल जर तुमच्या लक्षात असेल ना, यू कॅन ब्रिंग मोर 4 पॉईंट्स. हा, टेबलमध्ये सगळ्यात आधी काय देणार तुम्ही? ऑपरेटर किंवा फंक्शन. काय देणार? तर ऑपरेटर किंवा फंक्शन. मग त्याच्यानंतर काय लिहिणार? मेंबर फंक्शन. आणि मग त्याच्यानंतर लिहिणार फ्रेंड फंक्शन. हा रूल आहे, रूल बघा. युनरी ऑपरेटर, देर आर 2 टाइप्स ऑफ ऑपरेटर, युनरी ऑपरेटर अँड बायनरी ऑपरेटर. युनरी ऑपरेटर मेंबर फंक्शन मध्ये किती असतो? 0. आणि युनरी ऑपरेटर फ्रेंड फंक्शन मध्ये असतो 1. म्हणजे हा रूल आहे, याच्यापेक्षा जास्त तुम्ही वापरू शकत नाही. बायनरी ऑपरेटर मेंबर फंक्शन मध्ये फक्त आणि फक्त एकच वापरू शकता आणि त्याला तुम्ही ओव्हरलोड करू शकता. बायनरी ऑपरेटर फ्रेंड फंक्शन मध्ये फक्त असतो 2 पेक्षा जास्त नाही. समजलं का काय करायचं? आता यालाच तुम्हाला एक्सप्लेन करून लिहायचंय. हा टेबलच आपल्याला एक्सप्लेन करून लिहायचंय. अरे हा टेबल लक्षात ठेवा रे, हे स्टेटमेंट पार्ट नका करू. हा टेबल तुम्ही लक्षात ठेवा. हे टेबल वरून आपण 4 पॉईंट्स काढू शकतो. कसं काढणार? हे बघा, युनरी ऑपरेटर ओव्हरलोडेड बाय मीन्स ऑफ मेंबर फंक्शन टेक्स नो आर्ग्युमेंट. युनरी ऑपरेटर ओव्हरलोडेड बाय द मीन्स ऑफ मेंबर फंक्शन कॅनॉट टेक्स नो आर्ग्युमेंट्स. ठीक आहे, टेक्स नो आर्ग्युमेंट्स. युनरी ऑपरेटर ओव्हरलोडेड बाय फ्रेंड फंक्शन. हे बघा, युनरी ऑपरेटर ओव्हरलोडेड बाय फ्रेंड फंक्शन टेक्स 1 आर्ग्युमेंट. सो दीज आर द आर्ग्युमेंट्स. यांना आपण काय म्हणू शकतो? आर्ग्युमेंट्स. ठीक आहे. हा, आता बघा, बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडेड बाय द मीन्स ऑफ मेंबर फंक्शन कॅन टेक ओनली 1 आर्ग्युमेंट अँड बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडेड बाय द मीन्स ऑफ फ्रेंड फंक्शन कॅन टेक 2 आर्ग्युमेंट्स. 4 पॉईंट्स भेटले. तो 4 पॉईंट्स कसं भेटलं? बाय द टेबल. बाय द टेबल. सो हा टेबल तुम्ही लक्षात ठेवा. तर तुम्ही हे पॉईंट्स तुमच्या ओन वर्ड्स मध्ये पण तुम्ही बनवून लिहू शकता. ठीक आहे, लक्षात राहिलं. चला एकदा आपण फायनल टाइम रिवाइज करू. सगळ्यात आधी आपण काय करणार? ऑपरेटर किंवा फंक्शन लिहिणार. ठीक आहे, मग त्याच्यानंतर काय करणार? मेंबर फंक्शन. आणि त्याच्यानंतर काय करणार? फ्रेंड फंक्शन. नंबर 1 ला काय लिहिणार? युनरी ऑपरेटर, त्याच्या खाली बायनरी ऑपरेटर. मग काय करणार? 0 1 1 2 असं. 0 1 1 2 असं लक्षात ठेवा. 0 1 1 2. आणि आता 4 पॉईंट्स कसं लिहिणार? युनरी ऑपरेटर ओव्हरलोडेड बाय द मीन्स ऑफ मेंबर फंक्शन टेक्स नो आर्ग्युमेंट. युनरी ऑपरेटर ओव्हरलोडेड बाय द मीन्स ऑफ फ्रेंड फंक्शन टेक्स 1 आर्ग्युमेंट. बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडेड बाय द मीन्स ऑफ मेंबर फंक्शन टेक्स 1 आर्ग्युमेंट. अँड बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडेड बाय द मीन्स ऑफ फ्रेंड फंक्शन टेक्स 2 आर्ग्युमेंट. 4 पॉईंट्स भेटले. 4 पॉईंट्स भेटले आणि अजून 4 पॉईंट्स. असं जर तुम्ही 8 पॉईंट्स लिहून आलेत ना, कोणताही एक्झामिनरचं डेअरिंग नाही तुमचे मार्क्स कट करायला. ठीक आहे, 4 पॉईंट्स प्लस 4 पॉईंट्स. हा क्वेश्चन विचारतात 4 मार्क्सला. किती मार्क्सला? 4 मार्क्सला. एक तुम्ही लक्षात घ्या, 4 मार्क्सचा क्वेश्चन असेल ना, तर त्याचा 8 पॉईंट्स असणं गरजेचं आहे. ठीक आहे, जर 3 मार्काचा क्वेश्चन असेल ना, तर त्याचा 6 पॉईंट्स असणं गरजेचं आहे. आणि जर 2 मार्काला क्वेश्चन असेल ना, 2 मार्काला, जर क्वेश्चन 2 मार्काला असेल तर तिथं तुमचे 4 पॉईंट्स असणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो 4 मार्क्स 8 पॉईंट्स, 3 मार्क्स 6 पॉईंट्स अँड 2 मार्क्स 4 पॉईंट्स. चलो नेक्स्ट, रूल्स फॉर ऑपरेटर ओव्हरलोडिंग. आता हे इम्पॉर्टंट आहे फॉर युअर एमसीक्यूज. हे एमसीक्यू मध्ये खूप जास्त विचारतात बरं का. CS1च्या एमसीक्यू मध्ये ना याच्यावरून खूप सारे क्वेश्चन विचारले.
एमसीक्यू साठी हा खूप इम्पॉर्टंट आहे. हे बघा, फॉलोइंग आर सम ऑपरेटर्स दॅट कॅनॉट बी ओव्हरलोडेड. एमसीक्यू मध्ये विचारतात, म्हणजे हे ऑपरेटर्सला आपण कधी ओव्हरलोड नाही करू शकत. या ऑपरेटरला आपण म्हणतो मेंबरशिप ऑपरेटर. डॉट स्टारला आपण म्हणतो पॉइंटर टू मेंबर ऑपरेटर. एसआरओ स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर. आणि याला आपण म्हणतो कंडिशनल ऑपरेटर. तर या ऑपरेटरला आपण कधीच ओव्हरलोड करू शकत नाही. एक्झाम मध्ये क्वेश्चन असे येतात, डॅश ऑपरेटर कॅनॉट बी ओव्हरलोडेड. ठीक आहे, तुमचे ऑप्शन्स काय काय असतील? ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी अँड ऑप्शन डी. असं काहीतरी तुम्हाला ऑप्शन देतील. तर कोणत्या ऑपरेटरला आपण ओव्हरलोड करू शकत नाही? हा वाला कंडिशनल ऑपरेटरला आपण ओव्हरलोड करू शकत नाही. फॉलोइंग ऑपरेटर कॅनॉट बी ओव्हरलोडेड युझिंग फ्रेंड फंक्शन बट ओव्हरलोडेड बाय मेंबर फंक्शन. म्हणजे हे ऑपरेटर्स असे असतात ज्यांना आपण फ्रेंड फंक्शन ओव्हरलोड नाही करू शकत. फ्रेंड फंक्शन ओव्हरलोड नाही करणार, पण मेंबर फंक्शन यांना ओव्हरलोड करू शकतो. दॅट इज असाइनमेंट ऑपरेटर, फंक्शन कॉल ऑपरेटर, त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन ऑपरेटर अँड क्लास मेंबर ऍक्सेस ऑपरेटर. हे 4 ऑपरेटर तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दिस कॅन बी आस्क्ड फॉर युअर एमसीक्यूज. सो हे मोस्टली तुम्हाला एमसीक्यू साठी विचारतात. ठीक आहे, लक्षात राहील का? लक्षात राहील कोणता ऑपरेटर कुठं ओव्हरलोड होतो. ठीक आहे, तर हे ऑपरेटर ओव्हरलोड होऊच शकत नाही. आणि हे ऑपरेटर ओव्हरलोड मेंबर फंक्शन करू शकत नाही, पण आपला फ्रेंड फंक्शन करू शकत नाही, पण आपला मेंबर फंक्शन करू शकतो. ठीक आहे, चलो नेक्स्ट, रन टाइम पॉलिमॉर्फिझम. चलो, हा आपला आजचा लास्ट टॉपिक आहे. हा, रन टाइम पॉलिमॉर्फिझम आजचा लास्ट टॉपिक आहे थेरीचा. मग आपण काही कोडिंग डिस्कस करू आणि आपण लेक्चरला वाइंड अप करू शकतो. ठीक आहे, रन टाइम पॉलिमॉर्फिझम नावावरूनच कळतंय, आणि मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, रन टाइम पॉलिमॉर्फिझम हा पॉलिमॉर्फिझम कधी इन्व्होक होतो? ड्युरिंग रन टाइम. म्हणजे आपण ज्यावेळेस आपण कोडला रन करतो ना, कोडला रन करताना हा पॉलिमॉर्फिझम रन होतो. सिलेक्शन ऑफ मेंबर फंक्शन, selection of member function to be invoked while the program is running. When the program is running, this is known as runtime polymorphism. To achieve runtime polymorphism, C++ supports mechanism of virtual function. Yes, तर रनटाइम पॉलिमॉर्फिझमला जर तुम्हाला अचीव्ह करायचं असेल, जर तुम्हाला रनटाइम पॉलिमॉर्फिझमला इम्प्लिमेंट करायचं असेल, तर व्हर्च्युअल फंक्शन तुम्हाला वापरावं लागेल. सो व्हॉट इज व्हर्च्युअल फंक्शन? वी विल डिस्कस दॅट. आपला नेक्स्ट टॉपिक तोच असणार आहे, व्हर्च्युअल फंक्शन. ठीक आहे, ऍक्च्युली रनटाइम पॉलिमॉर्फिझम मध्ये ना 2 कन्सेप्ट येतात. एक असतो ओव्हरलोडेड फंक्शन. काय असतो ओव्हरलोडेड फंक्शन? आणि एक असतो व्हर्च्युअल फंक्शन. पण ओव्हरलोडेड फंक्शन तेवढं इम्पॉर्टंट नाही, पण व्हर्च्युअल फंक्शन इम्पॉर्टंट आहे. सिन्स द फंक्शन इज लिंक्ड विथ पर्टिक्युलर क्लास मच आफ्टर इट्स कंपायलेशन, दिस प्रोसेस इज टर्म्ड ॲज लेट बाइंडिंग. ठीक आहे, हा ना लेट बाइंड होतो. लेट बाइंड म्हणजे काय? आपण कोड रन करतानाच हा पिक्चर मध्ये येतो. आपण कोडला कंपाईल करताना हा कन्सेप्ट पिक्चर मध्ये येतच नाही. आपण ज्यावेळेस कोडला रन करतो, कोडला रन करताना व्हर्च्युअल फंक्शन्स पिक्चरमध्ये येतात. ठीक आहे, सो कोडला कंपाईल करताना व्हर्च्युअल फंक्शन्स पिक्चरमध्ये येत नाही. ठीक आहे, आता हे व्हर्च्युअल फंक्शन आहे काय? सी, अ व्हर्च्युअल फंक्शन इज अ मेंबर फंक्शन ऑफ अ बेस क्लास दॅट इज डिक्लेअर्ड युझिंग द कीवर्ड व्हर्च्युअल. आपण कसं डिक्लेअर करतो? कीवर्ड व्हर्च्युअल. ज्या क्लास समोर तुम्ही व्हर्च्युअल ऍड करता, ठीक आहे, त्यालाच आपण म्हणतो व्हर्च्युअल फंक्शन. इज रिडिफाइंड ओव्हररिडन इन डिराइव्हड क्लास. आणि व्हर्च्युअल बनवतो मोस्टली आपण बेस क्लासला मोस्टली आपण काय करतो? व्हर्च्युअल फंक्शन बनवतो. आता तुम्हाला कदाचित काहीच समजणार नाही जर मी एक एक्झाम्पल नाही दिलं तर. ठीक आहे, सो एक काम करू, डायरेक्टली ना आपण एक एक्झाम्पल कडे जाऊ आणि मग थेरीकडे येऊ. हा, मला ते आधी ना आपण हे एक्झाम्पल कव्हर करू. सो वी विल फर्स्ट कम्प्लीट दिस एक्झाम्पल. म्हणजे आय विल एक्सप्लेन दिस एक्झाम्पल. आफ्टर कम्प्लिटिंग दिस एक्झाम्पल देन वी कॅन गो फॉर मग तुम्हाला ना कन्सेप्ट समजेल व्हर्च्युअल फंक्शनचा. व्हर्च्युअल फंक्शन, ठीक आहे, व्हर्च्युअल फंक्शन समजून घेण्यासाठी तुम्हाला एक हा शॉर्ट कोड एक्सप्लेन करतो. ठीक आहे, व्हर्च्युअल फंक्शन आलं ना, एवढंच लक्षात ठेवायचं, ते तुम्हाला स्क्रीनवरती नाही दिसणार, ते बिहाइंड द पिक्चर काम करते. शॉर्ट मध्ये कसं लक्षात ठेवायचं? दे वर्क बिहाइंड द पिक्चर. काय सांगू शकतो आपण, म्हणजे ते असतात पण बिहाइंड द सीन असतात. शॉर्ट मध्ये असं लक्षात ठेवा, बिहाइंड द सीन. हे एक्झाम मध्ये लिहू नका, फक्त तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय. डोंट राईट दिस पॉईंट इन द एक्झाम, बिहाइंड द सीन. नंतर एक्झाम मध्ये ऍड करताल बिहाइंड द सीन. ठीक आहे, हा, जसं की तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ का? जसं की तुम्ही मूवीज वगैरे बघता, बरोबर, खूप सारा मूवीज वगैरे बघता तुम्ही. ठीक आहे, तर मूवीज मध्ये तुम्ही ऑन स्क्रीन कोणाला बघता?
हिरो हिरोईन विलन यांना बघता ना, पण ऍक्च्युअल मध्ये यांना डायलॉग देणारा, यांना स्क्रिप्ट देणारा, यांच्याकडनं काम करून घेणारा, यांच्याकडनं ऍक्टिंग करून घेणारा असतात डायरेक्टर्स. सो डायरेक्टर कधी पण ऑन स्क्रीन दिसत नाही, पण पूर्ण काम तोच करतो. असंच आहे, व्हर्च्युअल फंक्शन कधी तुम्हाला ऑन स्क्रीन दिसणार नाही, पण पूर्ण काम करतो पण व्हर्च्युअल फंक्शन. असंच काहीतरी तुम्ही रिलेट करू शकता. मी काहीतरी रँडमली एक्झाम्पल बनवतोय, हा, पण तसंच आहे, ऑलमोस्ट तसंच आहे, बरोबर. ठीक आहे, तुम्ही मूवीमध्ये काय करता, मूवीचं पूर्ण स्टोरी बघता, हिरो हिरोईन त्याला तुम्हाला कास्ट करून देतात, बरोबर. ते तुम्हाला ऍक्टिंग करून दाखवतात कसं आहे काय मूवी, बरोबर. पण ऍक्च्युअल मध्ये कॅमेराच्या मागे कोण असतो, कॅमेराच्या मागे कोण असतो, डायरेक्टर असतो. आणि तो डायरेक्टर इन्स्ट्रक्ट करतो, अरे नाही असं कर, तसं कर, असं कर, हे कर, ते कर. सो तुमचा डायरेक्टर झालं व्हर्च्युअल फंक्शन. डायरेक्टर कोण झाला, व्हर्च्युअल फंक्शन. आणि डायरेक्टर असतो बेस क्लासमध्ये, असं लक्षात ठेवा. डायरेक्टर कुठे असतो, बेस क्लासमध्ये. आणि ते तुमचा हिरो हिरोईन विलन हे सगळे झाले डिराइव्ह क्लास. हे ऑन पिक्चर असतात, म्हणजे ऑन स्क्रीन असतात. हे स्क्रीनवरती दिसणारे लोक आहेत, म्हणजे आपल्या आउटपुट स्क्रीनवरती दिसणारे कोण असतात, आपल्या आउटपुट स्क्रीनवरती दिसणारे हिरो हिरोईन विलन, बरोबर. आणि बिहाइंड द पिक्चर असणारा आपला डायरेक्टर. सो डायरेक्टरला तुम्ही बेस क्लास सोबत रिलेट करू शकता, आणि तुमचा हिरो हिरोईन विलन यांना तुम्ही रिलेट करू शकता डिराइव्ड क्लासमध्ये. असंच काहीतरी सीन येतं, असंच काहीतरी सीन आहे. आता तुम्हाला मी जो स्टोरी सांगितले ते तर तुम्ही रिलेट करा. अरे एक्झाम्पल्स का देतोय, सो दॅट यू कॅन रिलेट मोर बेटर. ठीक आहे, हे बघा, क्लास बेस, क्लास बेस आणि क्लास बेस मध्ये काय लिहिलंय, पब्लिक वॉइड डिस्प्ले. हा एक फंक्शन आहे. हा फंक्शन कोणत्या क्लासमध्ये, बेस क्लास. बेस क्लासमध्ये एक फंक्शन आहे कॉल्ड एज डिस्प्ले. आणि आपण इथं सी आउट दाखवतोय, डिस्प्ले ऑफ बेस. ठीक आहे, आता हा झाला बेस क्लास. आता याच क्लासवरून, याच बेस क्लासवरून आपण अजून एक क्लासला बनवतोय, आणि या क्लासला मी काय म्हणणार, डिराइव्ड क्लास. ठीक आहे, एक मिनिट. तो हा काय झाला, हा झाला आपला बेस क्लास, हा झाला आपला बेस क्लास. ठीक आहे, आणि हा क्लास कोणता झाला, हा क्लास झाला आपला डिराइव्ड क्लास. हा क्लास झाला डिराइव्ड क्लास. कालच आपण पॉलिमॉर्फिझम डिस्कस केलं, बरोबर. डे 2 मध्ये आपण पॉलिमॉर्फिझम डिस्कस केलं होतं. ठीक आहे, तर तुम्हाला बेस क्लास डिराइव्ड क्लास काय आहे हे तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल, बरोबर. सो हा बेस क्लास म्हणूनच हा डिराइव्ह क्लास आला. ठीक आहे, म्हणजे हा पॅरेंट आहे आणि हा त्याचा चाइल्ड आहे, असं लक्षात ठेवा. ठीक आहे, क्लास. पण याला कसं रिलेट करणार, क्लास डिराइव्ड पब्लिक बेस. ठीक आहे, तर हा एक नवीन क्लास आहे डिराइव्ड क्लास, आणि हा क्लास कुठून डिराइव्ह झालाय, बेस क्लास म्हणून डिराइव्ह झाला. ठीक आहे, आणि आपण इथं पण काय करतोय, पब्लिक वाईड डिस्प्ले. आपण इथं पण सेम फंक्शन वापरतोय, डिस्प्ले डिस्प्ले. द नेम ऑफ द फंक्शन इज सेम, डिस्प्ले डिस्प्ले. द नेम ऑफ द फंक्शन इज सेम. Derived class can use all the features of base class. This is called as inheritance ना. Derived class can use all features of the base class. ठीक आहे, ठीक आहे, समजतं का सगळ्यांना. ठीक आहे, आता सी आउट डिस्प्ले ऑफ डिराइव्ड, म्हणजे आपण इथं काय करणार, पब्लिक वाईड डिस्प्ले, सी आउट डिस्प्ले ऑफ डिराइव्ड. ठीक आहे, आता म्हणजे हा फंक्शन आहे तुमचा डिराइव्ड क्लासचा, डिस्प्ले ऑफ डिराइव्ड. हा पण प्रिंट होणार. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल हा कोडला मी रन केला. आता हा कोड इथून रन होतोय, हा कोड इथून रन होतोय. ठीक आहे, हा कोड इथून रन होतोय. काय होणार, हा कोड रन होताना सगळ्यात आधी काय प्रिंट होणार, डिस्प्ले ऑफ बेस. काय प्रिंट होणार, डिस्प्ले ऑफ बेस. आणि त्याच्यानंतर आपला हा पण कोड रन होणार, आणि हा कोड रन होताना काय प्रिंट होणार, डिस्प्ले ऑफ डिराइव्ड, डिस्प्ले ऑफ डिराइव्ड. ठीक आहे, डिस्प्ले ऑफ बेस आणि डिस्प्ले ऑफ डिराइव्ड. ठीक आहे, दोन्ही प्रिंट झालेत, डिस्प्ले ऑफ बेस अँड डिस्प्ले ऑफ डिराइव्ड. ओके, डिस्प्ले ऑफ बेस आणि डिस्प्ले ऑफ डिराइव्ड दोन्ही प्रिंट झालेत. पण हे बघा, मला ना हे प्रिंट नको करायचं, मला ना हे प्रिंट नाही करायचंय, मला ना हे प्रिंट नाही करायचं. डिस्प्ले ऑफ बेस मला प्रिंट नाही करायचंय, कारण मला ना त्याला हाईड करायचं युजर पासून. म्हणजे याचे फीचर असले पाहिजेत, म्हणजे बेस क्लासचा फीचर याच्यामध्ये असला पाहिजे, पण हा बिहाइंड द पिक्चर असला पाहिजे. अरे डायरेक्टर पण येतोय मूवीमध्ये, कधी तुम्ही मूवी बघताना हिरो हिरोईन तर दिसतायत, पण डायरेक्टर पण दिसतो का, नाही. तर मला काय करायचं, डायरेक्टरला हाईड करायचं. पण डायरेक्टर असला पाहिजे तरच पिक्चर बनणार. कंडिशन समजते का मी काय बनवतोय, काहीतरी लॉजिकल लावतोय मी, तर रिलेट करा मी काय म्हणतो. ठीक आहे, हे हिरो हिरोईन डिराइव्ड क्लास म्हणजे काय, हिरो हिरोईन ते दिसलं पाहिजे, पण त्याचा डायरेक्टर नाही दिसला पाहिजे. पण डायरेक्टर असला पाहिजे, पण तो दिसला नाही पाहिजे. पण तो दिसला नाही पाहिजे. म्हणजे आपल्याला वापरायचं आहे व्हर्च्युअल फंक्शन. आता आपला पिक्चर मध्ये येतो व्हर्च्युअल फंक्शन. तर काय करा ना, हा क्लास बेस आहे ना, याच्या समोर फक्त एक कीवर्ड ऍड करा, व्हर्च्युअल. काय ऍड करा, व्हर्च्युअल. आता काय लिहिलं, व्हर्च्युअल क्लास बेस. काय केलं, व्हर्च्युअल क्लास बेस. हा व्हर्च्युअल कीवर्ड तुम्ही जिथे ऍड करता ना, व्हर्च्युअल कीवर्ड ऍड केल्यानंतर हा आउटपुट मध्ये प्रिंट नाही होणार. हा आता आउटपुट मध्ये प्रिंट होणार नाही. आता आउटपुट मध्ये फक्त प्रिंट होणार आपलं डिराइव्ड क्लास. बेस क्लासला तर व्हर्च्युअल केलं, हा असेल, हे असणार कोड मध्ये, पण हा प्रिंट होणार नाही. ठीक आहे, पण याचे सगळे फीचर्स याच्याकडे असतील.
याचे सगळे फीचर्स याच्याकडे असतील, पण हा आउटपुट स्क्रीनवरती येणार नाही, कारण तो व्हर्च्युअल आहे. कारण तो काय व्हर्च्युअल आहे, कारण तो आउटपुट स्क्रीनवरती येणार नाही. यालाच आपण म्हणतो व्हर्च्युअल फंक्शन. समजलं का? समजलं का? परत एकदा लास्ट टाइम. आधी सीन काय होता? आधी सीन काय होता? हा पण प्रिंट झालता आणि हा पण प्रिंट झालता. ठीक आहे, म्हणजे दोन्ही क्लास, बेस क्लास आणि डिराइव्ह क्लास दोन्ही प्रिंट चालते. पण मला बेस क्लास आउटपुट मध्ये नको आहे, पण बेस क्लासचे फीचर्स मला डिराइव्ह क्लासमध्ये पाहिजे. बेस क्लास मला आउटपुट मध्ये नको आहे, पण बेस क्लासचे फीचर्स मला डिराइव्ह क्लासमध्ये पाहिजेत. सो मी याला काय केलं? याला बनवलं व्हर्च्युअल. याला काय केलं? याला बनवलं व्हर्च्युअल. सो हा व्हर्च्युअल झाला. व्हर्च्युअल झाला म्हणजे काय? हा बिहाइंड द पिक्चर असेल. कुठं असेल? बिहाइंड द सीन, बिहाइंड द पिक्चर असेल. ऑन स्क्रीन येणार नाही. ऑन स्क्रीन येणार कोण? आपले डिराइव्ह क्लास. पण एक कंडिशन, डिराइव्ह क्लास कडे सगळे फीचर्स असतील आपले बेस क्लासचे. डिराइव्ह क्लास कडे सगळे फीचर्स असतील आपले बेस क्लासचे. यालाच आपण म्हणतो व्हर्च्युअल फंक्शन. यालाच आपण काय म्हणतो? व्हर्च्युअल फंक्शन. ठीक आहे, हा झाला व्हर्च्युअल फंक्शन, पण याचे सगळे फीचर्स याच्याकडे असतील. ठीक आहे, चलो आता तुम्ही व्हर्च्युअल फंक्शन्सला रीड करू शकता. आज तुम्हाला समजेल, एकदम क्रिस्टल क्लिअर समजेल. अ व्हर्च्युअल फंक्शन इज अ मेंबर फंक्शन ऑफ बेस क्लास दॅट इज डिक्लेअर्ड युजिंग द कीवर्ड व्हर्च्युअल. सो व्हर्च्युअल कीवर्डला वापरून आपण याला डिक्लेअर करू शकतो. अँड इट इज रिडिफाइंड ओव्हर रिडन इन अ डिराइव्ड क्लास. आपण त्याला सारखं सारखं कॉल करू शकतो, ओव्हरराइड करू शकतो इन द डिराइव्ड क्लास. इट enables runtime polymorphism, meaning the function call is resolved during runtime based on the object being pointed टू अँड नॉट द टाइप ऑफ द पॉइंटर. सो आपण कोणत्या ऑब्जेक्टला पॉईंट करतो तो मॅटर करतो. ठीक आहे, डेफिनेशन, अ व्हर्च्युअल फंक्शन अलाउ बेस क्लास पॉइंटर टू कॉल द डिराइव्ड क्लास फंक्शन ड्युरिंग रन टाइम. सर आपण कोडला रन करत असताना बेस क्लासचा पॉइंटर आपल्या डिराइव्ड क्लासच्या फंक्शनला रन करू शकतो. बेस क्लास पिक्चर मध्ये दिसणार नाही, पण याचे सगळे फीचर्स याच्याकडे असेल. याचे सगळे फीचर्स आपल्या डिराइव्ड क्लासकडे असेल, पण तो पिक्चर मध्ये दिसणार नाही, कारण त्याला आपण केले व्हर्च्युअल. त्याला आपण काय केले? व्हर्च्युअल. आता तुमच्याकडे अजून पॉइंट्स. Polymorphism is supported by C++ both compile time and runtime. Compile time polymorphism is achieved by overloading functions and operators. म्हणजे फंक्शन ओव्हरलोडिंग, ऑपरेटर ओव्हरलोडिंग आलं तर कोण? कंपाईल टाइम. आणि व्हर्च्युअल फंक्शन आलं तर कोण? रन टाइम. अ व्हर्च्युअल फंक्शन इज अ मेंबर फंक्शन दॅट इज डिक्लेअर्ड विदिन बेस क्लास. अच्छा, व्हर्च्युअल फंक्शन कुठं असतो? नेहमी बेस क्लास. अँड रिडिफाइंड बाय द डिराइव्ड क्लास. व्हर्च्युअल फंक्शन कधी पण डिराइव्ड क्लासमध्ये नसतो. व्हर्च्युअल फंक्शन कधी पण असतो बेस क्लासमध्ये, पण तो रिडिफाईन होतो. काय? तो रिडिफाईन होतो डिराइव्ड मध्ये. म्हणजे तो बिहाइंड द पिक्चर राहतो. ऑन स्क्रीन येणार नाही, आउटपुटला दिसणार नाही, पण बिहाइंड द पिक्चर राहून त्याच्या फीचर्सला आपण ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे, टू क्रिएट अ व्हर्च्युअल फंक्शन प्रिसीड द फंक्शन इज डिक्लेअर्ड इन द बेस क्लास. बेस क्लासमध्येच आपला फंक्शन व्हर्च्युअल फंक्शन असतो. कधी पण आपला डिराइव्ह क्लासमध्ये व्हर्च्युअल फंक्शन नसतो. विदिन द कीवर्ड व्हर्च्युअल. तर व्हर्च्युअल हा शब्द वापरून कोणत्याही क्लासच्या समोर तुम्ही व्हर्च्युअल म्हणजे कोणताही क्लास म्हणजे कोणत्याही बेस क्लासच्या समोर तुम्ही व्हर्च्युअल हा शब्द वापरून त्याला व्हर्च्युअल बनवू शकता. ठीक आहे, व्हर्च्युअलचा अर्थ समजला का? अजून इन्फॉर्मेशन, कंटेंट एवढं असलं पाहिजे ना की एक्झामिनर म्हटलं पाहिजे बाबा मार्क्स कुठं कट नाही झालं पाहिजे मुलाचं. When a class containing a virtual function is inherited, the derived class redefines the virtual function टू इट्स ओन नीड्स. ठीक आहे, आता तुम्हाला अजून काही म्हणजे मी तुम्हाला जे काही एक्सप्लेन करून दिले तेच सगळ्या पॉईंट्स इथे त्यांनी दिलेल्या आहेत. कन्सेप्ट समजला? हा एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता आणि नंतर तिथं व्हर्च्युअल कीवर्ड ऍड करायला विसरू नका. रूल्स, एक्झामला हा पण विचारतात. रूल्स एक्झामला हेच विचारतात, रूल्स फॉर व्हर्च्युअल फंक्शन. सो व्हॉट कॅन बी द रूल्स फॉर डिक्लेअरिंग अ व्हर्च्युअल फंक्शन? हे बघा, द व्हर्च्युअल फंक्शन मस्ट बी अ मेंबर ऑफ सम क्लास. हा म्हणजे ऑफकोर्स ना, तो कोणत्या तरी क्लासचा मेंबर असला पाहिजे ना. जो व्हर्च्युअल फंक्शन आहे तो स्वतः कोणत्या तरी क्लासच्या आतमध्ये एक मेंबर असला पाहिजे. ठीक आहे, दे कॅनॉट बी स्टॅटिक मेंबर्स. ते स्टॅटिक मेंबर नसले पाहिजेत. दे आर ऍक्सेस युझिंग ऑब्जेक्ट पॉइंटर्स. हा त्यांना आपण ऍक्सेस करतो ऑब्जेक्ट पॉइंटर्सनी. तेवढे ऍडव्हान्स कोड आता सध्या आपल्याकडे नाहीये. अ व्हर्च्युअल फंक्शन कॅन बी फ्रेंड ऑफ अनदर क्लास. हा, व्हर्च्युअल फंक्शन दुसऱ्या क्लासचा फ्रेंड पण असू शकतो, चालेल. अ व्हर्च्युअल फंक्शन इन अ बेस क्लास मस्ट बी डिफाईन्ड इवन दो इट इज नॉट युज्ड. म्हणजे व्हर्च्युअल फंक्शन हा बेस क्लासमध्ये डिफाईन झाला पाहिजे. भले तुम्ही त्याला युज करा नका युज करा, तुमचं चॉईस आहे, पण त्याला डिफाईन केलं तरच आपण डिराइव्ह करताना डिराइव्ह क्लासमधून बेस क्लासच्या फंक्शन्सला ऍक्सेस करू शकतो. बेस क्लासला व्हर्च्युअल ठेवून डिराइव्ह क्लासमधून आपण त्याच्या फंक्शन्सला ऍक्सेस करू शकतो. द प्रोटोटाइप्स ऑफ द बेस क्लास वर्जन ऑफ व्हर्च्युअल फंक्शन अँड डिराइव्ह क्लास वर्जन मस्ट बी आयडेंटिकल. ठीक आहे, फंक्शन नेम, क्लास नेम हे सिमिलर असले पाहिजेत, आयडेंटिकल असले पाहिजे. वी कॅनॉट हॅव व्हर्च्युअल कन्स्ट्रक्टर बट वी हॅव द व्हर्च्युअल डिस्ट्रक्टर. आता कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टर काय तुम्हाला माहिती आहे? तर व्हर्च्युअल फंक्शन क्रिएट करण्यासाठी असं काही कन्स्ट्रक्टर नाही, पण व्हर्च्युअल फंक्शनला डिस्ट्रॉय करण्यासाठी डिस्ट्रक्टर आहे. ठीक आहे, हे रूल्स आहेत त्याचे. हे सगळं तुम्ही ऍडव्हान्स कोडिंगमध्ये लर्न करताल. ठीक आहे, चलो. हा पण एक कन्सेप्ट आहे, बोर्ड एक्झाम मध्ये खूप वेळा विचारलंय. फाईल ऑपरेशन्स तुम्हाला माहित पाहिजे.
ठीक आहे. फाईल ऑपरेशन्स तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. आपण इफ स्ट्रीम वापरतो ना, इफ स्ट्रीम. आता हे सगळं आपले हेडर फाईल्स असतात. ठीक आहे. जर तुम्ही हॅश इन्क्लूड आयो स्ट्रीम, हॅश इन्क्लूड इफ स्ट्रीम, हॅश इन्क्लूड ऑफ स्ट्रीम, हॅश इन्क्लूड एफ स्ट्रीम असं वापरलं तुम्ही काय काय करू शकता. जर तुम्ही हेडर फाईलमध्ये इफ स्ट्रीम वापरला, इफ स्ट्रीम, तर तुम्ही फाईलवरती अजून ऑपरेशन परफॉर्म करू शकता. जसं की गेट द फाईल, गेट लाईन, रीड, सीक जी, टेल जी. ठीक आहे. तर हे सगळे ऑपरेशन्स आपण ऍड करू शकतो. दीज आर द फाईल ऑपरेशन्स. आता हेडर फाईलमध्ये तुम्ही आयो स्ट्रीमच्या नंतर ऑफ स्ट्रीम पण यूज केलं, ऑफ स्ट्रीम, तर तुम्ही हे ऑपरेशन वापरू शकता. पुट, सीक फंक्शन, टेल फंक्शन, राईट फंक्शन. त्याच्यानंतर एफ स्ट्रीम, एफ म्हणजे काय, फाईल स्ट्रीम. सो तुम्ही ओपन करू शकता एखाद्या फाईलला, तुम्ही क्लोज करू शकता एखाद्या फाईलला. सो दीज आर द फाईल फंक्शन्स. हे एक मार्काला 1 मार्क, 1 मार्क, 1 मार्क असं हे टोटल 3 मार्क्सला खूप वेळा एक्झाममध्ये विचारलेले. तर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे या हेडर फाईलच्या आतमध्ये जसं की आपण लिहितो ना आयो स्ट्रीम, तर आयो स्ट्रीम आलं तर कोण आलं, सी इन, सी आउट. तसं तुम्हाला माहित पाहिजे. इफ स्ट्रीम आलं तर काय काय येणार, ऑफ स्ट्रीम आलं तर काय काय येणार, आणि एफ स्ट्रीम आलं तर काय काय येणार. एफ स्ट्रीम मध्ये फाईल स्ट्रीम. चलो आता काय कोडिंग आपण डिस्कस करू. आता आपण काय कोडिंग डिस्कस करू. ठीक आहे. तर C++ चा प्रोग्राम आपण काय डिस्कस करू, सम ऑफ ऑल डिजिट्स ऑफ अ नंबर. कालचा लेक्चर जर तुमचं क्लिअर असेल तर तुम्हाला हा कोड थोडा पटकन आपण वाइंड अप करू शकतो. कालचं लेक्चर तुमचं क्लिअर असेल, आठवते का तुम्हाला, पॅलिंड्रोम आणि आर्मस्ट्रॉंग नंबर. सो पॅलिंड्रोम आणि आर्मस्ट्रॉंग नंबरसाठी तुम्ही जे कन्सेप्ट वापरले तेच येतो वापरायचे. सम ऑफ ऑल डिजिट्स म्हणजे काय, सम ऑफ ऑल डिजिट म्हणजे काय. तुमच्याकडे समजा 156 आहे, काय तुमच्याकडे 156 आहे, काय तुमच्याकडे 156. म्हणजे तुम्हाला करायचं काय, या तिघांना सेपरेट करायचंय. आता सेपरेट कसं करायचं तुम्हाला माहिती आहे. 6 ला सेपरेट करा, 5 ला सेपरेट करा, 1 ला सेपरेट करा आणि त्यांचं सम करा. 6 + 5 + 1 आणि त्यांना ऍड करा. आणि दिस इज द आन्सर, दिस इज द आन्सर, दिस इज द आन्सर. हा 1286 सेपरेट कसं करणार आहे ना, सगळ्यांना सेपरेट करा, सगळ्यांना सेपरेट करा आणि सगळ्यांना इंडिव्हिज्युअली ऍड करा. सर तुम्हाला काय भेटणार, त्याचा आन्सर. ठीक आहे. असं आपल्याला कोडिंग करायचंय. पण तुम्हाला माहिती आहे, तर तुम्हाला माहिती आहे. सो 156 मॉड ऑफ 10 केलं तर तुम्हाला काय भेटेल, लास्ट डिजिट सेपरेट भेटेल. आणि 156/10 केलं तर काय भेटेल, फर्स्ट 2 डिजिट्स भेटेल. ठीक आहे. आता हा 6 ला कुठेतरी एका व्हेरिएबल मध्ये घेऊन जा सम मध्ये आणि तिथं स्टोअर करा, सम मध्ये स्टोअर करा. परत परत काय करा, याला घ्या 15 ला घ्या, 15. मग 15 मॉड 10 करा, 15 मॉड 10. सो 15 मॉड 10 केलं तर तुम्हाला 5 भेटेल आणि 15/10 केलं तर तुम्हाला काय भेटेल, 1 भेटेल. आठवतंय. हा आता 5 ला सम मध्ये ऍड करा, सम मध्ये ऑलरेडी करू आता 6, सम मध्ये ऑलरेडी होता 6, मग इथं ऍड करा 5. ठीक आहे. आता याला परत 1 ला परत घ्या, 1 मॉड 10, 1 मॉड 10, 1 मॉड 10 केलं तर काय येतो 1. बरोबर. 1 मॉड 10 केलं तर काय येतो 10 झिरोचा एक 1 टाइम. ठीक आहे. आणि 1/10 केलं तर काय येतो 0. सो इथं +1 ऍड करा. काय करा, +1 ऍड करा. बरोबर. सो 6 + 5 + 1 हे केलं तर तुम्हाला बरोबर 12 आन्सर भेटणार. दिसतंय का, तर 12 आन्सर भेटणार. काल आपण जो कोड केला डे 2 मध्ये आपण जो कोड केला तोच कोड तसंच आहे. सेम कन्सेप्ट आहे, सेम लॉजिक आहे. हे बघा, दिस इज द कोड, दिस इज द कोड. काल आपण जो कोड केला तसंच आहे, ऑलमोस्ट तसंच आहे, ऑलमोस्ट नवीन काही नाही आहे. हे बघा, हेडर फाईल हॅश इन्क्लूड iostream.h. आता बेसिक कोडिंग करतोय. जर एक्झाम मध्ये मेन्शन नसेल केलं तर तुम्ही बेसिक कोडिंग करू शकता. पण एक्झाम मध्ये जर मेन्शन केलं असेल डू द प्रोग्राम बाय ओओपी मेथड, तर तुम्हाला ते क्लास वापरून तुम्हाला कोड करावं लागेल. कसं कोड करावं लागेल, क्लासने तुम्हाला कोड करावं लागेल. ठीक आहे. हे बघा, हॅश इन्क्लूड iostream.h मेन फंक्शन. कालसारखंच आहे, कालसारखंच कोड आहे, सेम व्हेरिएबल्स आहे. एन डी सम इज इक्वल टू 0. एंटर नंबर, युजरकडनं आपण एक नंबर घेऊ, सो युजर जो नंबर एंटर करणार, जसं की लास्ट कोड मध्ये आपण काय घेतलं होतं 156, इथं पण आपण काय घेऊ 156 घेऊ. जसं की मी इनपुट केलं 156. नाव सांगा 156 इज नॉट इक्वल टू 0. आता जो आपण हे कधी पण रिपीट करणार, आपण हे स्टेटमेंट कधी पण रिपीट करणार जोपर्यंत आपलं कंडिशन इथं ट्रू असेल. जसं आपलं कंडिशन इथं फॉल्स होणार, वी विल एक्झिट द लूप अँड विल प्रिंट द आन्सर. ठीक आहे. सो 156 ला तुम्ही मॉड 10 केलं, 156 ला मॉड 10 केलं तर डी मध्ये काय स्टोर होणार, मॉड 6 स्टोर होणार. ठीक आहे. आणि सम इज इक्वल टू, सम मध्ये काय स्टोर होणार, सम सध्या तरी 0 आहे, 0 + 6 दॅट इज 6. आणि डी n/10 करून डी मध्ये स्टोर करा. सो दॅट विल बी 15. हा आपला पहिलं स्टेप. द सेकंड स्टेप मध्ये काय करणार, 15 ला घेणार परत. आता आपला एन कोण आहे, नाही आपलं डी बरोबर. हा आपण इथं आधी कम्पेअर करू. आता आपण आधी तर कम्पेअर करू. ते एक मिनिट, इथं एन
बरोबर. एन मॉड 10 आपण इथं डी मध्ये स्टोअर करतोय. सम इज इक्वल टू सम प्लस डी अँड डी. अरे इथं 1 फाय आला पाहिजे ना. एक मिनिट इथं 6 कसं लिहिलं, इथं 1 फाय येणार ना. नाही बरोबर थांबा. डी मध्ये काय येणार, 6च येणार ना. ठीक आहे बरोबर. हां, मला वाटतं आपण ना इथं एक डुप्लिकेट कॉपी बनवायचं विसरलोय, तर मला वाटतं डुप्लिकेट कॉपी बनवून आपण हे कोडला पुढे करू शकतो. डीएन मिसिंग मला वाटतं, डीएन मिसिंग आहे, तर डीएन आपण कोड करू शकतो. म्हणजे काल पण आपण हा कोड केलेला आहे, बरोबर. काल पण आपण हा कोड केलेला आहे. ठीक आहे, काल पण आपण हा कोड केलेला आहे, तर काल सारखंच आपल्याला हे कोड रन करायचं आहे. ठीक आहे, कालचं एकदा कोडिंग बघा तुम्ही, कालचा एक कोड बघा. कालच्या कोडमध्ये इथं काहीतरी लॉजिकमध्ये गडबड दिसतोय मला. कालचा एकदा कोड बघा आणि तुम्ही त्याला करू शकता. म्हणजे हा फक्त एक लॉजिक बघा, बाकी तर सगळं बरोबर आहे, फक्त एकदा लॉजिक बघा. ठीक आहे, हां इथं पण सेम आहे, हे लॉजिक एकदा चेक करून घ्या. लॉजिक जर बरोबर असेल तर तुम्ही याचं आउटपुट आणू शकता. ठीक आहे, चलो. हां, आता 2-3 छोटे कोड्स आहेत, एकदम छोटे कोड्स आहेत. असं पण क्वेश्चन यायचे चान्सेस असतात, पण खूप रेअर असतात. टू फाइंड मॅक्झिमम ऑफ 2 नंबर्स युजिंग इफ एल्स. हे तुम्ही 11th मध्ये केलं असेल. ठीक आहे, हेडर फाईल वापरता, वॉइड मेन करता, 2 व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेत, इंट ए आणि इंट बी, आणि आपल्याला चेक करायचं की विच नंबर इज ग्रेटर, राईट. आपण आधी युजरला सांगणार एंटर 2 नंबर्स. सो युजर पहिला नंबर जो एंटर करणार तो व्हेरिएबल ए मध्ये स्टोअर होणार. युजर सेकंड नंबर जो एंटर करणार तो व्हेरिएबल बी मध्ये स्टोअर होणार. आणि मग आपण कंडिशन लावणार इफ ए इज ग्रेटर देन बी. इफ ए इज ग्रेटर देन बी. आता पहिलं व्हॅल्यू जर दुसऱ्या व्हॅल्यू पेक्षा ग्रेटर असेल तर आपला पहिला इफ कंडिशन ट्रू होतो. इफ एल्स म्हणजे इफ एल्स माहिती ना सगळ्यांना, इफ कंडिशन. हा कंडिशन जर ट्रू झाला आपण इफचा पार्ट प्रिंट करतो, फर्स्ट नंबर इज मॅक्झिमम म्हणून. आणि जर हा कंडिशन फॉल्स झाला तर आपण एलचा पार्ट प्रिंट करतो. काय करतो, एलचा पार्ट प्रिंट करतो. दोन्ही स्टेटमेंट कधी प्रिंट होऊ शकत नाही. जर हा कंडिशन ट्रू असेल तर इफचा पार्ट प्रिंट होतो, आणि हा कंडिशन जर फॉल्स असेल तर एलचा पार्ट प्रिंट होतो. ठीक आहे, तर पहिली गोष्ट एवढे सिंपल कोड्स तुम्हाला विचारणार नाहीयेत, ठीक आहे. पण तरी तुम्हाला हे सगळं माहित असलं पाहिजे. ठीक आहे, चलो. मला वाटतं आपण कोडिंगसाठी अजून एक मी ऑलरेडी तुम्हाला सांगू तर ऑलरेडी एक मिनिट हां तुम्हाला एक सांगू तर ऑलरेडी एक व्हिडिओ रेकॉर्ड केलाय, त्याचं डिस्क्रिप्शन मी ऍड करतो. इम्पॉर्टंट कोड्स ऑफ C++. ठीक आहे, जसं की फिबोनाची सिरीज. ठीक आहे, फिबोनाची सिरीज झालं. त्याच्यानंतर आपण सांगू शकतो फॅक्टोरियल वाला कोड. ठीक आहे, एरिया ऑफ सर्कल, आणि एरिया ऑफ सर्कल ओओपी मेथडनी, बरं का, ओओपी मेथडनी. टेम्परेचर कन्वर्जन वाला कोड. डिग्री सेल्सियस टू डिग्री फॅरनाईट टू डिग्री सेल्सियस, बरोबर. तर असे काय खूप इम्पॉर्टंट कोड्स. सम ऑफ ॲरे, आता आपण जो डिस्कस केला सम ऑफ ॲरे. ठीक आहे, हे सारे ना खूप इम्पॉर्टंट कोड्स आहेत, सगळे इम्पॉर्टंट कोड्स आहेत. पण हे कोड ना तुम्हाला दोन्ही मेथडने आला पाहिजे. बेसिक मेथडने पण तुम्हाला हा कोड करता आला पाहिजे, आणि हा कोड तुम्हाला ओओपीनी पण करता आला पाहिजे. तर याच्यासाठी मी रेकॉर्ड केलेत व्हिडिओज. माझं लॅपटॉपचं स्क्रीन शेअर करून मी तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड करून त्याचं ड्राय रन करून त्याचं कंपायलेशन करून सगळं तुम्हाला दिलेलं आहे. तसं मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकून देईल, तर ते पण इम्पॉर्टंट आहेत. 2 व्हिडिओज आहेत, पार्ट 1 पार्ट 2. 4 8 का 10 कोड्स आहेत, ते 10 कोड्स करा. त्याच्यामधूनच तुमच्या पेपरला कोडिंग येणार आहे. कोडिंग मध्ये पण नो डाऊट त्याच्यामधून तुमच्या पेपरला कोडिंग येणार. तर कोडिंगचा मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तर हा व्हिडिओ थेरीसाठी राहू दे. याच्यामध्ये जास्त कोडिंग ऍड केलं तर अजून कॉम्प्लेक्स होऊ शकतो. तर मला वाटते आजसाठी आपण स्टॉप करू शकतो. पण तुम्ही स्टॉप नाही व्हायचं. हे इम्पॉर्टंट कोड्स C++ चे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा, तुम्हाला याचा लिंक भेटून जाईल. तिथून ते इम्पॉर्टंट कोड्स पण कव्हर करून घ्याल. ठीक आहे, चलो देन फायनली आपण C++ हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर 41 मार्क्सचा चॅप्टर कव्हर केला आहे. आय होप सो सर्वांनी आपले स्वतःचे नोट्स बनवलेत. तुमचे नोट्स खूप मॅटर करतात. तुमचे नोट्स स्वतःहून बनवलेले नोट्स इज ऑल टाइम बेस्ट. ठीक आहे, तरी तुम्हाला नोट्सचा हेल्प पाहिजे असेल, मी PDF वगैरे शेअर करतो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. ठीक आहे, अजून पण बाकी चॅप्टर्स आपण कव्हर करू हळूहळू. ठीक आहे, चलो. सो आय होप सो यू हॅव क्लिअर द कन्सेप्ट. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एका नवीन चॅप्टरवरती भेटूया. ठीक आहे, चलो बाय.